नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न, नव्या चर्चा. आजचा आपला पहिला प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत आहे. मराठा मोर्चे जे राज्यभरामध्ये लाखोच्या संख्येने निघत आहेत, त्यांची दखल अखेर राज्य सरकारने घेतलेली आहे. पण राज्य सरकारने या मोर्चांची धास्ती घेतली आहे का, हा माझा प्रश्न आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या पैलूंची मी चर्चा करणार आहे. तुम्हाला माहिती असेल, मराठा मोर्चांवरची माझी ही तिसरी चर्चा आहे. पुढच्या काळामध्ये अशा आणखी काही चर्चा करून विविध पैलूंचा वेध घेण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि आपला दुसरा प्रश्न आहे, जो 10 वाजता ज्याची चर्चा सुरू होईल, तो मनसेबद्दल आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसे स्टंटबाजी करताय का, हा आपला प्रश्न आहे. पण मी आता चर्चेला सुरुवात करतोय मराठा मोर्चांबद्दल. लाखोंचे मराठा मोर्चे हा आता चर्चेचा विषय आहे. सोशल मीडिया या मोर्चांच्या चर्चेने व्यापून गेलेला आहे. हजारो लोक फेसबुकवर लिहित आहेत, हजारो लोक ट्विटरवर लिहित आहेत. कॉलेजामध्ये, रस्त्यावर, महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावामध्ये या मोर्चांची चर्चा आहे. या मोर्चांमुळे नेमकं होणार आहे काय, या मोर्चांच्या मागण्या काय आहेत, या मोर्चामुळे सामाजिक तणाव निर्माण होणार आहे का, या मोर्चाच्या विरोधात दलितांनी मोर्चे काढले तर काय होईल. प्रकाश आंबेडकर म्हणाले दलितांनी मोर्चे काढू नये. आज रामदास आठवले म्हणाले दलितांनी मोर्चे काढावेत. नेमकं चाललंय काय, ही घुसळण काय. आणि शेवटी हे जे मराठा मोर्चांचं अस्त्र आहे ते कुणाला भेदणार आहे, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी काल बैठका घेतल्या, महत्त्वाच्या नेत्यांच्या, भाजपच्या आणि मंत्रिमंडळातल्या मराठा नेत्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ते निवेदन मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे अगदी पूर्णपणे आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत प्रवीण गायकवाड. प्रवीण गायकवाडांना आपण ओळखतो, अनेक वेळा ते आजचा सवालमध्ये आलेलं आहे. संभाजी ब्रिगेडचे ते माजी अध्यक्ष आहेत. माझ्यासोबत आहेत शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर. कोपर्डीला अत्याचार झाल्यानंतर पहिलं जे आंदोलन केलं ते संजीव भोर यांनी केलं होतं. त्यानंतर 2 दिवसांनी जो आजचा सवाल केला तेव्हा त्या माझ्या कार्यक्रमात आलेले होते. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर. मी त्यांना कायम मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणतो, त्याप्रमाणे आजही म्हणतो प्रवीण दरेकर, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या वतीने उत्तरं देणार आहात असं मी गृहीत धरतोय. माझ्यासोबत आहेत पुण्याहून रिपब्लिकन जनशक्तीचे नेते आणि मराठीतले एक महत्त्वाचे लेखक अर्जुन डांगळे. माझ्यासोबत आहेत एक युवक प्रतिनिधी ज्यांना काही या मोर्चाबद्दल विचार मांडायचे आहेत, ते ॲडव्होकेट विशाल कदम. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे नागपूरहून. आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव. मी आधी सुरुवातीला काल मुख्यमंत्र्यांनी तातडीने 2 बैठका घेतल्यानंतर काय निवेदन प्रसिद्ध केलं हे वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करणार आहे. हे माझ्या हातात निवेदन आहे. त्याचं हेडिंग असं आहे, हे प्रेस रिलीज आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेलं. त्याच्यामध्ये हेडिंग असं आहे, मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात विविध मंत्री नेत्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या वतीने होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध पदाधिकारी यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राज्यात या मोर्चाचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले. या मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्रित झाले, तरीसुद्धा अत्यंत शांततेने आणि प्रगल्भतेने हे मोर्चे झाले. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत. सध्या निघत असलेले हे मोर्चे मराठा समाजातील अनेक वर्षांच्या आक्रोशांचे प्रतिबिंब असून राज्य सरकारने या आक्रोशाची गंभीर दखल घेतली आहे असं मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सांगितलं. हा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरांवर संवाद प्रस्थापित करण्याचा मनोदयसुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. या बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या मोर्चासंदर्भात, समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक आहे. मात्र राज्यातील जातीय तणाव वाढू न देता सामाजिक विषय संवादाने सुटावेत यासाठी सरकारमधील विविध मंत्री, विविध राजकीय पक्षांचे खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते, प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी येत्या काळात अधिक संवाद साधून प्रश्नांची सोडवणूक करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रसिद्ध केलेलं निवेदन आहे.
आजपर्यंत अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे झाले, महाप्रचंड मोर्चे झाले, त्याची दखल सरकारने घेतल्याचं हे लक्षण आहे. मला सुरुवात करायची आहे प्रवीण गायकवाड तुमच्यापासून. या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही मोर्चाच्या संयोजकांपैकी एक आहात. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक वर्ष लढत आहात. तुमचं समाधान झालं आहे का? नाही, मूळचा प्रश्न कसा आहे की मी काही संयोजक नाही आहे. आपण अत्यंत स्पष्टपणे ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे की समाजामधनं ही प्रतिक्रिया प्रत्येक सामान्य माणूस याच्यात झालेला आहे. कुणी संयोजक नाही, कुणी नेता नाही आहे आणि हा मूक मोर्चा आहे. त्यामुळं मी त्याचं कुठलंही क्रेडिट घेऊ इच्छित नाही, मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. मुख्यमंत्र्याचं निवेदन आहे हे एकदम फालतू निवेदन आहे. याला काय मला काय फालतू निवेदन आहे याच्या दृष्टीने काय लक्ष द्यावं असं काय? कारण 5-6 मोर्चे ज्याला 10 लाख लोकांपर्यंत परभणीचा आकडा गेलेला आहे, त्याच्याबद्दल जर मुख्यमंत्री एवढी दखल घेत असतील आणि तिकडं कपिल शर्मासाठी ते फार एवढी मोठी दखल घेत असतील, तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी फारशी दखल घेतलेली नाही. मुळात त्यांचा डाव फसलेला आहे. त्यांनी जे राजकारणासाठी आमदार आणि खासदार निवडले ते आता ह्या मोर्चांचं नेतृत्व थांबू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ही सामान्य जनता आहे आणि सोशल मीडियाचं सर याच्यामध्ये मोठं यश आहे. आपण कैरोपासून जॉर्डनपर्यंत, अगदी अमेरिकेच्या इलेक्शनपासून भारताच्या इलेक्शनपर्यंत सोशल मीडियाने जी भूमिका बजावलेली आमच्यासाठी गेली 25 वर्षामध्ये ही अद्भुत गोष्ट आहे. एवढा मोठा समाज एकटवतोय आणि इथं नुसते तुमचं असं म्हणणं आहे उत्स्फूर्तपणे हे लोक बाहेर येत आहेत? नक्की उत्स्फूर्तपणे. याला कोणाचंही नेतृत्व नाही 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 आणि सगळ्या पक्षाचे लोक स्वतः येऊन सांगतात की मी मराठा म्हणून याच्यात सामील झालेलो आहे, मला पक्ष खड्ड्यात गेला. पण मग या मोर्चाचं संयोजन कोण करतंय? नाही, संयोजन हे स्वयंस्फूर्तीने घडलेल्या घटना आणि गेल्या 25 वर्षामध्ये झालेली धग. एक तर आर्थिक स्थिती खालावलेली आहे. ॲट्रॉसिटीचे मी तुम्हाला सांगतो की बरेच लोक भरडलेले आहेत आणि ॲट्रॉसिटीच्या बाबतीत काय झालेलं आहे की 3% कन्व्हिक्शन आहे आणि कन्व्हिक्शनचा रेट जर 3% असेल आणि 97% जर लोक दोषमुक्त होत असतील, निर्दोष सुटत असतील, तर त्यांना ज्या 10-15 वर्षाच्या कालामध्ये ज्या अवेलना झाल्या, जेलमध्ये जावं लागलं, ती फार मोठी धग आहे आणि ॲट्रॉसिटीचा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा आहे आणि असे अनेक शिवाजी महाराजांचं स्मारक गेली 15 वर्ष होत नाहीये. एकीकडं मराठा समाजाचं नेतृत्व. सगळ्यात महत्त्वाचं मला इथं सांगायचं आहे की मराठा समाजाने राजकीय नेतृत्व पण नाकारलेलं आहे आणि सामाजिक नेतृत्व पण नाकारलेलं आहे. त्याचं कारण सगळ्या प्रस्थापित नेत्यांना नकार दिलेला. या मोर्चाने सगळ्या प्रस्थापित म्हणजे शरद पवारांपासून कोणी असतील त्या सर्व नेत्यांना नाकारलंय, सगळ्यांना नाकारलेलं आहे. मला तुम्हाला या गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे की मुळात सामाजिक संघटनेचं काम असतं की राजकीय नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे सामाजिक दबाव गट निर्माण केला जातो. पण राजकारण्यांनी काय केलं की याच्यातून निर्माण झालेलं नेतृत्व त्याला ना राजकारणाची पद द्यायची, आमदार करायचं, खासदार करायचं, महामंडळाचं अध्यक्ष करायचं आणि त्याचं नेतृत्व बोथट करून टाकायचं. मी तुम्हाला मागेही चर्चेत सांगितलं होतं, सुरुवातीला शेतकरी संघटनेचे सुधीर जोशींचं काय झालं, रामदास आठवले दलित पॅंथरचे एवढे मोठे नेते त्यांचं काय झालं. मी अशी अनेक उदाहरणं सत्तेमध्ये त्यांना सामावून घ्यायचं, सत्तेत सामावून घ्यायचं, आंदोलन संपून टाकायचं. म्हणणे हा असंतोष उत्स्फूर्त आहे, मागण्या खऱ्या आहेत, त्यामुळे माणसं रस्त्यावर येत. निश्चित. पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाबद्दल समाधान नाही? तुम्ही अत्यंत कठोर फालतू असा शब्द वापरला. काही फक्त मराठा ज्यांना मुळात समाजाने नाकारलेलं आहे ह्या आंदोलनामध्ये त्यांचा समावेश आहे का? ज्यांना बोलवलंय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पक्षातल्या मराठा नेत्यांशी चर्चा कशासाठी? त्या सामान्य जनतेतल्या काही प्रतिनिधी, मुलं, वकील, डॉक्टर, इंजिनियर, जे सामान्य प्रतिनिधी त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्ही शोध घेतला असता की बाबा हे कोण नेतृत्व करतंय, त्यांना बोलून तुम्ही त्यांचे खरे प्रश्न समजून घ्यायच्या. आज त्यांनी जे आमदार आणि खासदार निवडलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आज समाज चर्चा करायला तयार नाही. आज तुम्ही तुमच्याकडेच निवेदन दाखवताय की एक आमदार आणि एक खासदाराला लोक येऊ नका असं सांगतात. त्याचं कारण असं आहे की राजकारणासाठी नेतृत्व जे सामाजिक तयार झालेलं आहे त्याला भुलवायचं, थापवायचं आणि त्याचा विरोध मावळायचा. आणि असं म्हणे तरुण मुलामुलींशी बोलायला पाहिजे मुख्यमंत्री, तरुण मुलामुलींशी बोलायला पाहिजे, कारण आर्थिक निकषावरचा आरक्षण संपलेला विषय. आता आपण त्याकडे येऊया, एकेका मुद्द्याकडे येऊया. प्रवीण दरेकर, तुम्ही उत्तर द्या. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे सरकारचे प्रतिनिधी आहात. ते म्हणतायत मुख्यमंत्री कुणाशी बोलतायत, नाकारलेल्या नेत्यांशी बोलतायत, त्याला काय अर्थ आहे? नाही, प्रवीण गायकवाड आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला फालतू बोलून काही ते फालतू होत नाहीत. उद्या मी बोलू शकतो, ते बोलतात ते फालतू बडबड आहे. याचं कारण मुख्यमंत्र्यांची जर प्रेस स्टेटमेंट बघितली तर अत्यंत प्रगल्भतेने त्या ठिकाणी निखिलची प्रेस स्टेटमेंट आहे. त्यांनी ज्या गोष्टी प्रवीण गायकवाड बोलत आहेत त्याच गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये आहे. एका बाजूला त्यांनी सांगितलं की मराठा समाजावर त्या ठिकाणी अन्याय होतोय, त्यांच्यामध्ये असंतोषाचा उद्रेक झाला, ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केलेली आहे.
सर्वप्रथम ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षातल्या मराठा लोकांचं, समाजातल्या प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे ही प्राथमिक स्तरावर त्यांची बाजून ऐकून घेण्याचं काम केलं आहे. आणि त्या बैठकीतनं आलेलं आणि दुसरी गोष्ट जी प्रवीण मला एक साधा गायकवाड प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कोण कोण होते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला? मुख्यमंत्र्यांच्या कारण रस्त्यावर जे नेते दिसत आहेत, या मोर्चामध्ये जे नेते दिसत आहेत त्यापैकी कुणीही नव्हतं. नाही, काय एका बाजूला जशी पक्षाची दुकानदारी बंद केली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी, तशी जे स्वतःला ठेकेदार जे मराठ्याचे समजतात छोटे मोठे आहेत त्यांची पण दुकानदारी बंद झालेली आहे. आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे मराठा समाजाने हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. बरोबर हे सांगतो. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. उत्स्फूर्तपणे माझा मराठा समाजाचा गट, मी पण मराठा आहे, माझा मराठा समाजाचा एक दुसरी संघटना, माझा संघ, त्याची तिसरी कुठली युनियन, यापेक्षा मराठा समाजातला जो अफेक्टेड वर्ग आहे, मग ते विद्यार्थी असतील ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी येतात, त्यांना जे तिथे इम्बॅलन्स होतो त्याचा असंतोष गेले अनेक वर्ष धकधकतोय, जे प्रशासनात अधिकारी असतील त्या ठिकाणी असणारा असंतोष आहे. आणि म्हणून जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जे अफेक्टेड आहेत. मग प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे, विद्यार्थ्यांशी मी संवाद साधणार आहे, विविध सामाजिक संघटनांशी मी संवाद साधणार आहे. ते मराठा संघटनांच्या नेत्यांशी संवाद साधणार नाही बोललेत, ते थेट आज मराठा समाजाच्या अफेक्टेड माणसाशी संवाद साधणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा जो असंतोषाचा उद्रेक आहे त्याची धास्ती म्हणण्यापेक्षा सरकारनं अत्यंत गांभीर्यानं निखिलजी याची दखल घेतले. आम्ही काही गोष्टी त्या तुम्हाला बैठकीमध्ये या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत, 8-10 मागण्या आहेत प्रामुख्याने ते करते, तुम्हाला मान्य आहेत सरकार म्हणून? नाही, सर्व मागण्या मान्य आहेत? नाही, सर्व मागण्या मान्य होण्यापेक्षा आपण काय मागतोय त्याची एक एक मुद्द्यांनी चर्चा होईल निखिलजी. मुख्यमंत्री भेटतील या लोकांना? 100% मुख्यमंत्री जी अफेक्टेड लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री भेटणार आहेत. तसं पत्रकच आपण जे वाचलं त्या निमित्तानं कोणाला भेटणार आहेत मुख्यमंत्री? मुख्यमंत्री विद्यार्थ्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे अफेक्टेड लोक आहेत त्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात त्यांना भेटतील. त्यानंतर जे प्रशासनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कशातनं असंतोषाचा उद्रेक झाला आहे त्याच्यामुळाशी जाऊन त्या संबंधितांना भेटतील. ज्या सामाजिक संघटना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करतात, आर्थिक जो इम्बॅलन्स आहे किंवा सत्तेचा इम्बॅलन्स आहे, आता तसं पाहिलं सत्तेत मराठा लोक आहेत, तशी काय अशी कधीच मागणी नाही आमची की सत्तेमध्ये नाही आहेत, प्रस्थापितही मराठ्यात आहेत. परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रत्येकाला भेटणार आहेत? हो, प्रत्येक घटकाला ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मुख्यमंत्री घटकाला- भेटणार आहेत. हो, 100% मुख्यमंत्री आपल्या पक्षातल्या मराठा नेत्यांवर विसंबून राहणार नाहीये. नाही, मराठा नेत्यांकडून ही त्यांनी मतं मागवली, कारण शेवटी मतं घेऊ द्या, मतं मागितली, परंतु ते थेट या तरुण मुलांना भेटणार आहेत, जे रस्त्यावर उतरले. होय होय होय, थेट भेटणार. ठीक आहे. संजीव बोर हे काय म्हणतात तुम्ही ऐकलेलं आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, मी सगळ्यांशी बोलणार असं ते सांगतायत. मला तुम्हाला विचारायचं आहे, कोपर्डीला जो अत्याचार झाला, पहिलं आंदोलन तुम्ही केलं होतं, ज्या मागण्या आहेत त्याच्यातली सगळ्यात, कारण असं आहे की सरकार आहे ते काय एकदम 10 मागण्या मान्य करत नाहीत, सगळ्यात प्रायोरिटीची सगळ्यात महत्त्वाची मागणी तुमची काय आहे? सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात प्रायोरिटीची जी मागणी आहे निखिलजी, त्यात प्रामुख्याने कोपर्डी अत्याचार घटनेतील जे 3ही आरोपी आहेत यांच्यावर फाशीची शिक्षा कर, त्यांच्यावरील जो खटला आहे तो शीघ्र गतीने चालू, पण तो आहे आता फास्ट ट्रॅक मध्ये नेलाय. फास्ट ट्रॅकच्या बाबतीत अविश्वास आहे जनतेमध्ये. मग कसा समाजामध्ये. चालवायचा खटला? 6 महिन्याच्या आत या नराधमांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवावं अशी अपेक्षा समाजातून आणि सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. कारण फास्ट ट्रॅक कोर्टात आतापर्यंत जेवढी प्रकरणं गेलेली आहेत ती 2-2, 3-3 वर्ष झालीत, ती बोर्डावरच आलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास बसत नाही समाजाचा. नाही तुमचं म्हणणं आहे 6 महिन्यामध्ये काय जी फाशीची शिक्षा आहे ती झाली पाहिजे. दुसरी जी चार्जशीटच दाखल झाली नाहीये, अजून चार्जशीट दाखल झालेली आहे. काल 2 महिने झाले या घटनेला. 2 महिने झाले, 4 महिने उरलेले आहेत. हो, चार्जशीट दाखल झालेली नाहीये. पोलीस हे लोकांचं अजून नाव त्याच्यात ऍड केलं नाही, एकालाच अटक केलेली आहे. जाणीवपूर्वक पोलीस या प्रकरणी चार्जशीट उशिरा दाखल करत आहे, विलंब करत आहे, ही महत्वाचं आपल्या माध्यमातून आम्हाला लक्षात आणून द्यायचं. जाणीवपूर्वक पोलीस उशीर करतायत असं तुमचं म्हणणं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. प्रवीण दरेकर, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. ही गंभीर मागणी आहे. 6 महिन्यात त्यांनी पहिल्याच दिवशीच सांगितलं होतं 6 महिन्यात झालं पाहिजे, ते होत नाहीत म्हणतात. मी त्यांच्याही मागणीशी मी सहमत आहे की ॲक्शन फास्ट व्हायला पाहिजे, त्यांच्यावर फाशीची शिक्षा जी काय असेल ती व्हायलाच पाहिजेत, याच्यात त्यांच्याप्रमाणे मी सहमत आहे. पण फास्ट ट्रॅकपेक्षा दुसरी कुठली न्यायालयीन यंत्रणा मला वाटतं आज नाही, आणि शासन स्तरावर तशा प्रकारचा निर्णय घेण्याची मागणी मराठा समाजाची असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेऊन घटना कायदा. त्यांचं असं म्हणणं आहे पोलीस नाही करत आहेत. कोण? चार्जशीट नाही दाखल झाली असं त्यांचं. आता चार्जशीट नाही दाखल झाली या म्हणताय. 2 महिने झाले. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी या विषयात त्याची तीव्रता, त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं आहे. आणि निखिलजी, निश्चितपणे प्रशासन म्हणून किंवा गव्हर्नमेंट म्हणून जे शीघ्रगतीनं व्हायला पाहिजे ते नजीकच्या काही काळात ते होईल.
शीघ्र गतीने व्हायला पाहिजे होईल तुमचा विश्वास आहे? नाही नाही, बिलकुल नाही. मुख्यमंत्री कोपर्डीला जाऊन आले त्या दिवशी पण त्यांनी हेच सांगितलं होतं. 2 महिन्यानंतर पण ते तेच सांगतात. सगळे नेते जेवढे आहेत ते सगळे कोपर्डीला जाऊन आले, सगळ्यांनी तिथं जाऊन भेट दिली. प्रश्न असा आहे की 2 महिन्यानंतर चार्जशीट दाखल झाली नाही आणि 3 गुन्हेगार अजून मुक्तपणे फिरतात. याच्याबद्दल कुणीच बोलत नाही. गुन्ह्याचं निकाल लागल तेव्हा तुम्ही तुमचं समज गुन्हेगार. आहे सरकार गंभीर नाहीये? गंभीर नाहीये सरकार. और तुमचं काय म्हणणं आहे, सरकार गंभीर नाहीये? पोलीस अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यात 20-22 तारखेच्या दरम्यान सांगितलं ऑगस्टमध्ये की या मंथ एंड पर्यंत म्हणजे ऑगस्टच्या मंथ एंड पर्यंत 100% चार्जशीट सबमिट होईल. ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपला, आता सप्टेंबरही संपला अशी परिस्थिती आहे आणि यामागे प्रचंड संशयाची कारणं आता आम्हाला दिसू लागलेत. का विलंब केला जातो याच्यासाठी? ठीक आहे, म्हणजे तुमच्या सरकारवर विश्वास नाही का? काय कारण दिसत आहेत तुम्हाला? पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक, कारण पहिल्यापासून पोलीस प्रशासनाची एक भूमिका यात राहिलेली आहे की आरोपी कमी ठेवायचे. पहिल्या दिवशी आपण बघा त्यावेळेचे तपासी अधिकाऱ्यांचं जे उत्तर होतं की आरोपी एकच आहे म्हणून उडवाउडीची उत्तरं लोकांना त्यांनी दिली. जेव्हा आंदोलनं उभी राहिली तेव्हा मात्र त्यांनी इतर आरोपी अरेस्ट केले. आताही पोलिसांना हेच दाखवायचं आहे, जाणीवपूर्वक प्रयत्न आहेत त्यांचे, कारण त्यांनी 4था आरोपी सोडून दिलेला आहे घेऊन पोलिसांनी चौकशी करून. म्हणजे सामूहिक अत्याचार नाही आहे हे दाखवण्याकडे पोलिसांचा कल आहे आणि हा म्हणजे गँगरेप नाही आहे आणि त्याच्या असं दाखवून सरकारला आणि पोलिसांना याच्यातून बऱ्यापैकी सुटका करून घ्यायची असा एक प्रयत्न या माध्यमातून दिसतोय आणि म्हणून ते उशीर करतायत. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आंदोलनं संपल्यावर दाखल करू चार्जशीट आपल्याला. म्हणजे तुमचा सरकारवर तुमचाही विश्वास नाही. विश्वास प्रवीण दरेकर, या परिस्थितीत संवाद कसा होणार? त्यांची पहिली जी मागणी आहे त्याबाबत ते सरकारवर अविश्वास व्यक्त करतायत. नाही, त्यांचा अविश्वास म्हणजे सार्वत्रिक मराठा समाजाची भूमिका असं काय मानायचं कारण नाही. दरेकरजी, ऐका, एवढा समुदाय ऐका. रस्त्यावर तुम्ही येतोय. बोलताना मी नाही गेलो ना. नाही, नाही, आम्ही प्रश्न पण आहोत असा ना. आहे की तुम्ही ज्यावेळेस आम्ही पण बोलताय, मराठा प्रश्न समाजाच्या असा आहे की एवढा मागण्यांची मोठा समुदाय 100% रस्त्यावर येतोय आणि 100% तुम्ही म्हणता की मराठा समाज आमच्या तुम्ही बरोबर बोलताय ती समाजाची सार्वजनिक 100% त्यांच्या भूमिकेची सहमत आहे की फास्ट ॲक्शन झाली पाहिजे. पोलिसांना पाठीशी घालायचं काहीच कारण नाही. पोलिसांचं असं काही नाही की मराठा समाज का दुश्मन आहे म्हणून पोलीस मुद्दाम विलंब करतायत असंही मानायचं काही कारण नाही. परंतु हे नक्की खरं आहे की जर लेट झाला असेल तर आता त्याचं गांभीर्य, त्याची धग, मुख्यमंत्र्यांवर त्यांचा विश्वास नाही. त्याला काय करू शकत नाही. मुख्यमंत्री त्यांचा गृहमंत्री पण आहे. मुख्यमंत्र्यांवर त्यांचा मुख्यमंत्री विश्वास कोणावर गृहमंत्री असावा पण आहे. आणि नसावा हा त्यांचा विषय आपण जे- आहे. महाराष्ट्रातील जनतेचा अजूनही जे- मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. जे मुख्यमंत्री- महाराष्ट्रातील असं कधीच झालं नाही की मुख्यमंत्र्यांनी 11 वाजून, मी त्या बैठकीला होतो, जवळपास 4 वाजेपर्यंत ती बैठक झाली. याचा अर्थ जर तो विषय गांभीर्याने घेतला नसेल, जर त्या विषयामध्ये लक्ष घालायचं नाही, पण नसतं, अजून चार्जशीट का फाईल झाली नाही? 2 महिने झाले तरी. नाही, चार्जशीट फाईल नसेल तर त्याची कारणं काय आहेत ते आता मी माहिती घेतो आणि मुख्यमंत्री निश्चितपणे, नाही कसं आपण सांगू शकतो, पोलीस प्रक्रियेचा भाग आहे. इथे मला बोलायला किंवा आम्हाला बोलायला काय जातं, ती कार्यवाही जलद गतीनं झाली पाहिजे. ती का झाली नाही बोलून मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना विनंती करेन. अर्थात सगळ्यांनी सांगितलेलं आहे, जे ह्यांनी सांगितलं तेच ते आमच्या बैठकीमध्ये सुद्धा बहुतांशी लोकांनी ती मागणी केलेली आहे. पण इतका त्याच्यामुळे ह्यांच्या भूमिकेची कुठल्या मराठा इतर पण लोकांनी इतका संवेदनशील खटला आहे, इतकी संवेदनशील केस आहे, पहिल्या दिवसापासून हे म्हणतायत की लवकरात लवकर याचा निकाल लागला पाहिजे. 2 महिन्यात चार्जशीट नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांवर ते म्हणतात ते बरोबर विश्वास कसा ठेवायचा? 1 मिनिट थांबा. आपल्यासोबत विशाल कदम आहेत, ॲडव्होकेट विशाल कदम. हे या मोर्चामध्ये सामील झालेल्या हजारो युवकांपैकी एक आहेत. विशाल कदम, मला तुम्हाला विचारायचं आहे, इथे काय चर्चा चालली तुम्ही ऐकलेली आहे. कोपर्डीची मागणी आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही असं म्हणतायत प्रवीण गायकवाड आणि संजीव भोर. तुम्ही ऐकताय सगळं. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर एक युवक म्हणून? हो ऐकतोय. एक युवक म्हणून मला असं वाटतं की आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ते लक्ष देत नाही आहेत. आज अनेक खटल्यांमध्ये ऑनलाईन FIR सारखे प्रोव्हिजन्स आपल्याकडे आहेत, त्यामुळे तपास हा खुला व्हावा असं आम्हाला वाटतं. आज SP यावरती काय कारवाई करीत आहेत, तपास कोणत्या दिशेने चाललेला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला आज कळायला तयार नाही. त्यामुळे आमच्या युवकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे की तपास नेमका काय चालू आहे, यामध्ये दोषींबद्दल काय काय इन्व्हेस्टिगेशन होतं हे आम्हाला कळायला तयार नाही आहे. म्हणून युवकांमध्ये तीव्र संताप आहे. युवकांमध्ये तीव्र संताप आहेत. प्रवीणजी, तुम्ही ऐकताय, युवकांमध्ये तीव्र संताप आहे आणि मला भीतीही वाटते. आजपर्यंत मोर्चे अत्यंत शांततामय झाले, याचं सगळं क्रेडिट यांना दिलं पाहिजे. जे कोणी सामील होत आहेत त्यांना, जे कोणी संयोजक आहेत त्यांना. किती मोर्चे झाले संजीव भोर आत्तापर्यंत? पहिला मोर्चा औरंगाबादला झाला, त्याच्यानंतर उस्मानाबाद असेल, बीड असेल, जळगाव असेल, परभणी असेल, हे सगळे मोर्चे 5-5, 10-10 लाख लोकसंख्येचे अगदी बरोबर सहभागाचे मोर्चे आहेत आणि इतके शिस्तबद्ध
म्हणजे आतापर्यंत असे मोर्चे आपण बघितलं की आणि असे याच्या पुढे गणपती संपल्यावर 15ला गणपती उद्या संपतोय, 17 पासून किती मोर्चे होणार? 17 पासून तर मालिका सुरू आहे साहेब. नाशिक आहे, अहमदनगर आहे, पुणा आहे, ठाणे आहे, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सगळीकडे मोर्चांचं नियोजन अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणजे संबंध महाराष्ट्र जवळपास 80% 90% भाग महाराष्ट्राचा आणि या शेवटी मुंबईत मोर्चांमधून मोर्चा उभा आहे. निघणार आहे. आणि मुंबईतल्या मोर्चाबाबत अजून आम्ही सखोल विचार विनिमय होईल समाजातल्या लोकांचा आणि त्याच्यावरती भूमिका. पण पण हे मोर्चा मोर्चे करत करत राजधानीपर्यंत येण्याचा येणार, तुमचा विचार आहे. नक्की. प्रवीणजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, किती गंभीर वळण लागू शकतं? आज शांततामय मोर्चे आहेत, पण सरकार काही करत नाही असं दिसलं तर हा युवक शांत कसा बसेल? नाही, आज जो असंतोषाचा उद्रेक आहे तो विशाल कदमसारखी जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, किंवा मगाशी बोललो की जो अफेक्टेड जो वर्ग आहे तो आज खऱ्या अर्थानं असंतोषाला त्याने मोकळी वाट केली मोका मोर्चाच्या माध्यमातून. आणि त्यामुळे हाच विषय खऱ्या अर्थानं गंभीरतेनं गांभीर्यानं आज पटलावर आलेला आहे. आता पहिलं जो तो आपले पण हा मराठी असंतोष सरकार विरुद्ध आहे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मग 15 वर्ष काय सरकार भारतीय नाही, जनता या पक्षाचं आणि कोपर्डीच्या, मी शिवसेनेचं- पहिल्या 15 वर्षाकडे येणार आहे. नाही, ह्या कोपर्डीच्या शेवटी प्रकरणात. अट्रॅसिटी, 15 वर्ष, आरक्षण किती दिवस हे 15 विषय वर्षाचं काय आपला काय सांगणार ना? एकदा आलेला आहे त्याच्याकडे का? मी येतो, पण पहिलं मागणी त्यांची कोपर्डीबद्दल आहे. नाही, कोपर्डीबद्दल 100% झाले पाहिजे. आमची ती मागणी आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रहानं मांडू. पण आणि म्हणजे या त्यामुळं मागणीबाबत आज- सरकार विरुद्ध असंतोष आहे असं नाही तुम्हाला वाटत? नाही, सरकार आता त्याबद्दल भूमिका घेते ना. सरकार असंतोष सरकारचं सुद्धा काही असेल पोलीस खात्याचं. आता मी त्या केसेसमध्ये डिटेल जाईन. आम्ही आज हा उग्र स्वरूप धारण केलंय. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणखी आम्ही सांगू, सगळे लोक सांगतोय. आणि त्यामुळे आज हा विषय ऐरणीवर आलेला आहे. सरकारला काय कोणालाही या तुमचं असं म्हणणं आहे विषयापासून सरकार लांब दखल जाता घेतंय. येणार नाहीये. प्रवीणजी, त्याच्यामुळे- सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलत असताना इथे ते सांगतात की युवकांचा सहभाग. मला निखिलजी आपल्याला आवर्जून सांगायचं की प्रत्येक मोर्चात आबालवृद्ध म्हणजे ज्येष्ठ असतील, महिला असतील, सगळ्यांचं आहे. कुणाचं यापूर्वी credit असं नाही. म्हटलं जायचं जे की प्रवीण मराठ्यांच्या गायकवाड यांनी महिला सांगितलं. आंदोलनात येत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत. पण आपण बीडच्या मोर्चाचे जर दृश्य पाहिले आपण तर 1.5 लाख 2 लाख महिला सहभागी झालेल्या होत्या मोर्चात. म्हणजे समाजातले सर्व स्तरातले घटक आहेत, उद्योगपती असतील, डॉक्टर्स, वकील, अगदी बरोबर. बुद्धिजीवी, अगदी सर्व बरोबर. लोक सहभागी होतात. ज्या ज्या लोकांना आहे. ज्या लोकांना निखिलजी त्रास होतोय, जी लोक अफेक्टेड आहेत, ती स्वयंस्फूर्तीनं या विषयामध्ये त्या ठिकाणी पुढे आले. हो, पण हा जो राग आमचं आहे, कोणाचं कर्तृत्व पक्षाच्या नेत्यांचं किंवा अगदी बरोबर कोणाच्या आहे. मी कुठल्या एका नेत्यांचं पक्षावर देत कर्तृत्व नाही. काही नाही त्याच्यामध्ये. मला हा जो राग आहे, मला प्रवीण गायकवाड तुमच्याकडे यायचं आणि आशिष जाधव यांच्याकडे जायचंय. कारण मला असं दिसतंय की इतक्या वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एवढे प्रचंड मराठा समाजाचे मोर्चे, आजपर्यंत मराठा समाजाने मोर्चे काढले नाहीत असं नाही, वेगवेगळ्या मागण्यांवर काढले, पण एवढ्या संख्येने पहिल्यांदाच ते रस्त्यावर येते. आणि मला असं दिसतंय हा राज एका बाजूला सरकार विरुद्ध आहे, एका बाजूला प्रस्थापित नेत्यांविरुद्ध आहे, विरोधकांविरुद्ध आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही कसं बघताय प्रवीणजी याकडे? कारण हे नाकारतायत की सरकार विरुद्ध आहे, सगळ्यांविरुद्ध. ही सिस्टीमच नको आहे या लोकांना. 1980 ते 90 नामांतराचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मंडलला विरोध होता आणि रिडल्स म्हणजे मराठा महासंघ विरुद्ध दलित पॅंथर हा संघर्ष हिंसक होता. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटी आली 89ला, मंडल लागू झाला 90ला आणि त्यानंतर हळूहळू प्रबोधन सुरू झालं. 90ला खाऊजा संस्कृती आली, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि आर्थिक सगळं बदलत गेलं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेली 25 वर्ष जो मराठा समाज शेतीवर जास्त करून अवलंबून होता. आता एक तर शहरीकरण 50-50% झाले, ग्रामीण 50% आणि तर शहराकडे वळालेल्या लोकांना नोकरी नाही, उद्योग नाही, शिक्षण नाही. शेतीमाल जे पिकवतात ते बागायत शेतकरी, त्याला भाव नाही आहे आपण बघतोय आणि सरकारचं धोरण काय आहे तेही बघतोय. दुसरीकडे जिरायत शेती आहे, त्याचे तुकडे पडलेले, त्याच्यातनं उत्पन्न मिळत नाही, अत्यंत छोट्या 1-2-3 एकरवर जगणं शक्य होत नाही. आणि म्हणून कुठंतरी अर्थकरण हा मूळ मुद्दा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. आणि आरक्षणानेच ते सोडवता येईल हे सत्य जरी नसलं तरी आरक्षणामुळं गती मिळते आणि आरक्षणामुळं संधी मिळते. आणि ह्या तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजातली तरुण मुलं ज्यांना नोकऱ्या नाही आहेत ते आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. हा 100%. त्यांना असं वाटतं की आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. मुख्य मागणी जी आहे याच्यातली आरक्षणाची ती आहे. निश्चितच आरक्षणाची, कारण तुम्ही एकीकडे बघा ना, शेतीचे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बघा, त्यांची तुम्ही गणना करा. यवतमाळ हे मोठं तालुका जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही हे बघा. आणि ह्या सगळा जर तुम्ही आढावा घेतला तर शेतीवर आता जगणं शक्य नाही आहे. एकेकाळ हा देश काय होता, कृषीप्रधान देश होता. शेती एक दिवस फक्त आपण असा विचार करू की शेतकऱ्यांनी आता अन्न पिकवायचंच नाही असं ठरवलं तर ह्या देशाची स्थिती काय होईल. पण प्रवीणजी, याचा अर्थ असा आहे, मी आशिष जाधव यांच्याकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी प्रवीण दरेकर जे म्हणतायत की मग हा असंतोष केवळ या सरकारवर नाही आहे,
हे सरकार असेल, मागचं सरकार असेल, विरोधक असेल, सगळ्यात विरुद्ध आहे. निखिल, जे मला तेच सांगायचं आहे, हे केवळ कोपर्डीला आता चार्जशीट फ्रेम करायला 2 महिने उशीर झाला म्हणून हा असंतोष नाही आला. ते निमित्त आहे. हा 2 ते निमित्त महिन्यातला आहे. असंतोष नाहीये. उशीर झाला, कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत. हे साचलेलं आहे सगळं. हे एका दिवसात 2 महिन्यातला प्रकार नाही. मग आरक्षण असेल, ॲट्रॉसिटी असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे, प्रवीणजी बोलले ते खरं आहे. काही मराठा शेतकरी आहेत, आज त्यांची तुकडाभर पोट भरणे एवढी पण शेती नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या साचत आलेल्या आहेत, जो अन्याय झाला आहे, जो समोरासमोर दिसतोय, याचा हा उद्रेक आतून झालेला आहे. त्यामुळे कोपर्डीचं प्रकरण निखिल जे एक निमित्त झालं, ज्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा वर्षानुवर्षी या समाजाची सामाजिक आणि आर्थिक अवस्था यातून हा उद्रेक झाला, हे मान्य आहे तुम्हाला? सगळ्यात बरं, महत्त्वाचं काय होतं, आम्ही आर्थिक कुठलाही निखिल जे प्रश्न मांडायला आर्थिक गेलो, दुर्बल, उद्या ब्राह्मण समाजातला पण आर्थिक दुर्बल असेल, त्याला पण न्याय मिळाला पाहिजे. उद्या सर्वांनाच सवर्णातला न्याय असेल, मिळाला पाहिजे. का उद्या एखादा भिक्षेकरी असेल ब्राह्मण समाजातला, उद्या एखादा पूजा अर्चा कर, त्याच्या मुलांच्या कुटुंबाचा शिक्षणाचा प्रश्न आला, तो माणूस नाही. एका बाजूला बाबासाहेबांनी आपल्याला तुमचं घटना म्हणणं दिली. काय आहे? तुमचं आर्थिक म्हणणं काय? दुर्बल हा घटक पण महत्वाचा मानला तुम्हाला पाहिजे ना. म्हणजे मराठा समाजाची सामाजिक आरक्षणाची मागणी तुम्हाला मान्य नाहीये? नाही, तुम्ही असं म्हणताय आर्थिक असं दुर्बल, नाही, तुम्ही त्यांना तुम्हाला जे आर्थिक वाटतं ते दुर्बलतेचा तुम्ही निकष लावायचा आहे तुम्हाला? तुम्ही ट्विस्ट करताय तसं निखिल, तसं नाही मी सांगत. त्याचबरोबर जो आर्थिक आज मराठा समाज काही एक 150-200 लोक प्रस्थापित आहेत, परंतु आज 99% मराठा अगदी 100% समाजातील मला लोक मान्य आर्थिक आहे. दुर्बल आहेत ना. मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही 90% मराठा समाज म्हणजे मराठा सदन. समाज हा परिस्थितीची झुंजतोय. बरोबर आहे ना. काही ठराविक घराणी काही- सोडली हा. तर बाकी सगळे परिस्थितीची झुंजताय, हे मला बरोबर. मान्य आता आहे. समजा आरक्षण जन आहे, पण जे श्रीमंत असतील, करोडपती असतील, तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे मी आरक्षणाला नाही विरोध करेत, परंतु ज्याचं पोट खाली आहे त्या सगळ्यांचा विचार होणं मग आवश्यक हा आहे. म्हणून माझा मुद्दा आहे. आशिष जाधव तुमच्याकडे येतोय आणि विशाल कदमकडे पण जाणार आहे. आशिष जाधव, कशा विरुद्ध हा असंतोष आहे आणि कोण कोण यात सामील झालेले आहेत? पहिली गोष्ट क्लिअर करतो, एक तर मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर एक तटस्थ पत्रकार म्हणून भूमिका मांडतोय. मी खरं तर या मोर्चाकडं कुतूहलानं बघतो, कारण इतक्या मोठ्या संख्येनं जर का लोक या मोर्चामध्ये उतरत असतील तर ते कशासाठी उतरतात याचा वेध पत्रकार म्हणून मी तटस्थपणे घेतणं माझं कर्तव्य आहे. आता इथं दिसतंय काय, ही मराठा समाजातल्याच प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई दिसते आहे. कोण्या सरकारविरुद्ध हा असंतोष आहे का, तर मी ते मानायला तयार नाही. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आतापर्यंत जे मोर्चे निघालेले आहे त्यातला जळगावचा मोर्चा सोडला तर बाकीचे सर्व मोर्चे हे ॲट्रॉसिटी प्रोन जिल्ह्यांमध्ये निघालेले आहेत आणि तिथंसुद्धा या मोर्चांची बांधणी ही आजची नाही आहे. कोपर्डी हे तात्कालिक कारण आलं, पण या मोर्चांची बांधणी गेल्या 7-8 महिन्यांपासून सुरू होती, कोपर्डी प्रकरणाच्या आधीपासून. ती का होती हे जर का सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर नवीन सरकार, भाजप सरकार जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून प्रांत कार्यालय ते मंत्रालय इथपर्यंत जी मुलकी प्रशासन व्यवस्था आहे ती खिळखिळी झालेली आहे. रिड्रेसल ऑफ ग्रेव्हिसान्स म्हणजे तक्रार निवारण्याचं जे एक व्यवस्था आहे ती खिळखिळी झालेली आहे. लोकांना तहसीलदार कार्यालयात निवेदन दिल्यावरती झटपट न्याय मिळत नाही किंवा साधं आश्वासनही मिळत नाही. त्यामुळं सुद्धा लोक पॅनिक झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेमध्ये समजा नवीन कायदा आणला आहे की एखादा सहकारी संस्था बुडवलेला संचालक, बरखास्त संचालक मंडळाचा इथून पुढं 10 वर्ष ती निवडणूक लढवू शकणार नाही असे कायदे, किंवा शिक्षण संस्थांमधल्या भरती बंद किंवा आर्थिक तंगीमुळे सरकारी भरती बंद, याचा जो एक समाजावरती स्लो पॉइझनिंग सारखा मधल्या काळामध्ये पसरवण्यात आलं की सरकारनं तुमची ठिकठिकाणी कोंडी केलेली आहे. APMCचा जो कायदा केलेला आहे त्यामध्ये जी अडत्यांची दुकानदारी बंद झाली, तर मग हे अडते 90% अडते कोणत्या समाजाचे आहेत, तर ते मराठा समाजाचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो शेतकरी आहे त्याला असं वाटतं, खास करून कोरडवाहू शेतकरी, की सरकार हे आपलं नाही आहे. सरकार आपलं पीक कर्जाविषयी गांभीर्यानं बघत नाही. पीक कर्जाचं पुनर्गठन नीट झालेलं नाही, अनेक ठिकाणी पैसे गेलेले नाही आहेत. तसंच पीक विम्याचे पैसे हातात पडत नाही आहेत. आणि सरकार दुसरीकडं मात्र TV वरती जाहिराती देऊन हे सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केलेले आहेत. त्यामुळं हे सगळं जे वाटतं की सरकार आपल्यापासून दूर आहे आणि त्यामुळं त्या घटकाचा माणूस हा समाजाच्या बॅनरखाली एकत्र येतोय. मला तर एवढंही वाटतं की आज जे मोर्चे निघाले
ते ठीक आहे की ते पॅट्रॉसिटी प्रोन जिल्ह्यामध्ये ह्या 3 मागण्या जिथं त्याची संवेदना जास्त आहे तिथं मोठ्या संख्येनं लोक आलेले आहेत. पण जेव्हा उद्या विदर्भात मोर्चे जातील आणि तिथं जेव्हा 90% कुणबी समाज या मोर्चात कशासाठी येणार आहे, कारण त्यांना तर ऑलरेडी ओबीसी समाजाचं आरक्षण आहे, मग ते त्यांनी कशाला या मोर्चात यावं. त्यामुळं या मोर्चाचं नियोजन सुद्धा विदर्भात जाताना कुणबी मराठा मोर्चा या लेबलखाली ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक पद्धतशीरपणे मोर्चांचं नियोजन आयोजन केलं जात आहे आणि सरकार तोपर्यंत झोपलं होतं. आता सरकारला जाग आलेली आहे, पण बराच वेळ झाला हे आशिष, सांगायचं. माझा जो मुद्दा आहे आशिष, मग हा व्यवस्थेविरुद्ध असंतोष आहे, पण या व्यवस्थेत आजचं सरकार सुद्धा आहे. जो शेतकऱ्याचा मुद्दा आता मांडला ती जबाबदारी आजच्या सरकारची आहे. माझा मुद्दा स्पष्ट आहे, मी सर्व मुद्द्यांवर येणार आहे, पण मी आता एक महत्त्वाचा मुद्दा विचारतोय. गेले 6, 8, 10 महिने हे सरकार आल्यानंतर वर्षभरानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही कुजबूज सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर होता की हे सरकार आपलं नाही. त्यातून हा असंतोष भडकला आहे का? काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात भडकलेला आहे. आज सरकारमधले जे मराठा नेते आहेत, कोण आहेत? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांना समाज मान्यता आहे का? तर त्याचं उत्तर नकारार्थी येतं. खरंच या 3 चेहरा जे मराठा चेहरे आहेत भाजपचे, त्यांना समाज मान्यता नाही. मग मुख्यमंत्री जे ब्राह्मण समाजाचे आहेत ते जर का मराठा समाजाचं ऐकणार असतील आणि ते जर का यांच्यामार्फत ऐकत असतील तर मग समाज कसं काय ते मान्य करेल, अशी सुद्धा कुजबूज अनेक ठिकाणी आहे. म्हणून हे सरकारचं कर्तव्य आहे की ठीक आहे, म्हणजे हा संदेश आहे. माझं म्हणणं असं या कुजबुजीचा परिणाम आहे. मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. ग्रामीण भागात माझे जे रिपोर्टर्स आहेत, माझे जे सर्व ठिकाणी परिचित आहेत, ते मला सांगतायत हे सरकार आमचं नाही. हा संदेश हे लोक परस्पर बोलतायत. सर्व शेतकरी असतील आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने मराठा समाज आहे, सगळा मिळून कुणबी मिळून 32% आहे. त्यामुळे पहिला महत्त्वाचा परिणाम त्याच समाजावर होणार आहे. हा संदेश बरोबर आहे का? हे सरकार आमचं नाही, हे ग्रामीण भागात संदेश गेलेला आहे. सरकार आमचं नाही आहे असं वाटण्याची कारणं अशी आहेत की वर्षानुवर्षाच्या ज्या मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत, ज्याला ज्वलंत समस्या आम्ही म्हणतो, त्या सातत्याने दुर्लक्षित केल्या गेल्या आणि इतक्या दुर्लक्षित केल्या गेल्या की समाज इतका अधोगतीला गेला की समाजातल्या महिला मुलींच्या इज्जतीला हात घालण्याचं सहजासहजी हात घातला जाऊ लागला आहे. ही भावना जे कोपर्डीशी संबंधित हा विषय येतो त्याचं कारण हे आहे की आम्ही एवढे कमजोर झालो, आमच्या मागण्यांकडे एवढं दुर्लक्ष केलं गेलं, आता आमच्या महिलांची मुलींची इज्जतही सुरक्षित राहिली नाही. सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडलं. हो, ही भावना समाजात झालेली आहे आणि म्हणून कोपर्डीच्या माध्यमातून समाज आज रस्त्यावर उतरतोय आणि तो उत्स्फूर्तपणे उतरतो. यात कोणताही नेता मागे नाही, कोणती संघटना नाही, समाज म्हणून उतरतोय. आज घोषणा आहे सगळीकडं, मराठा फक्त मराठ्याचा. ही मराठा फक्त मराठ्याचा मराठा फक्त म्हणजे कोणत्या नेत्याचा नाही, कोणत्या संघटनेचा नाही, समाजाचे आम्ही आहोत. आणि म्हणजे तुमचा कोणत्याच नेत्यावर, कोणत्याच सरकारवर, कोणत्याच पक्षावर, कोणत्याच संघटनेवर विश्वास नाही. प्रवीण गायकवाड बरोबर आहे? बरोबर आहे. कोणावरच विश्वास नाही. प्रस्थापित व्यवस्थेवरच्या अविश्वासातून हे मोर्चे निघाले तसं म्हणायचं? निश्चित. एक लक्षात घ्या की सरकार सत्तांतर होत असेल, बीजेपी शिवसेनेचं असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी, सामान्य माणसाला त्याला काही घेणं देणं. इथली जी ब्युरोक्रसी आहे ही ब्युरोक्रेसी राज्यकर्त्यांना मिसगाईड करते असं माझं व्यक्तिगत मत झालेलं आहे. कारण प्रशासनामध्ये 30-30, 40-40 वर्ष जे अधिकारी राहतात ते चांगल्या प्रकारच्या योजना का सांगत नाही किंवा चांगल्या प्रकारच्या योजना आल्या की त्याला लाल फितीच्या कायद्यामध्ये अडकून ठेवायचं. इथली ब्युरोक्रेसी एक मोठी जबाबदारी आहे, त्याच्याकडे आपण नियमित. काँग्रेस राष्ट्रवादींनी तुम्हाला फसवलं 100%. मला आता भाजप सेनाही फसवते. सगळ्यात महत्वाचं काय आहे निखिलजी, प्रश्न काय झालेला आहे की मराठा नेतृत्व जे काम करतं का नाही, हे नेहमी आपण बहुजनवादी आहोत, आपण फुलेशाह आंबेडकरवादी आहेत म्हणून इतर जातीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतात, मराठा समाजाकडे दुर्लक्ष करतात. कारण मराठा समाजाच्या कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला लोक जातीवादी म्हणतील म्हणून ते कायम पुरोगामीचा भुरका घेऊन ते आता सगळीकडे फिरले. पण आता जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय यायला लागलाय, एक एक नेता आमच्या मागं चालायला लागलाय. म्हणजे छान लहान लहान मुलं डॉक्टर इंजिनियरच्या मागं शेवटच्या रांगेत कोण असतं तर वेगवेगळ्या प्रकारचे आमदार खासदार. नेता मागून चालतोय की मागून येता मध्ये घुसायचा प्रयत्न करतोय? याकडे मी येणार आहे प्रवीणजी, मी याकडे येणार आहे कारण तो आजचा मुद्दा आहे. तुमच्या पत्रकार परिषद आज झाली त्याच्यामध्ये विनायक मेटेंना औरंगाबादला पत्रकार परिषद घेऊन नाकारण्यात आलं. मी त्याकडे येणार आहे पण एक एक मुद्दा घेऊन जाऊया. मला अतुल लोंढे तुम्ही स्क्रीनवर दिसताय आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या सरकारला सुद्धा ज्या पक्षांना काँग्रेस राष्ट्रवादीला मराठा समाजाने भरभरून दिलं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, तुम्हाला सुद्धा नाकारलंय या सगळ्या मराठा समाजाने, काय म्हणाले याबद्दल?
नाही, असं आहे निखिलजी की मराठा समाजामध्ये आता जो उद्रेक झालेला आहे आणि प्रत्येक सामान्य व्यक्ती, जसं आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, आता त्याच्यामध्ये नेते पण असतील, हे सगळे लोक मराठा समाजाचा एक घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील होत आहेत. हे पहिला मुद्दा आपण एक लक्षात घेतला पाहिजे. नाकारण्याचा प्रश्न तर आहेच ना, की कोण सगळे आपण हे मान्य करायला पाहिजे की याच्यामध्ये सगळ्या उत्स्फूर्तपणे सगळ्या समाजातले सगळे घटक येत आहेत. आणि याच्या संदर्भामध्ये अशी परिस्थिती काय आली तर ते खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणानंतरची बदललेली परिस्थिती जी आहे ती प्रवीण गायकवाडांनी आपल्याला याच्यापूर्वी सांगितली. जवळपास सगळे मुद्दे जे आहे, सगळ्या समस्या ज्या आहे ते सांगून झालेलं आहे. आता निखिलजी, आपण मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता की कोपर्डीच्या प्रकरणाला उशीर का लागतो आहे, एवढा उद्रेक आणि एवढी चीड मनामध्ये काय आहेत. बाकीचे मुद्दे आहेत, बाकीचे मुद्दे नाकारण्याचं काही कारण नाही आहे, पण किती दिवसानंतर सरकारचे प्रतिनिधी तिथपर्यंत जाऊन आले. मला एक राजस्थानची घटना आठवते. राजस्थानमध्ये एका परदेशी जर्मन महिलेवर बलात्कार झालेला होता आणि त्याची 18 दिवसामध्ये चार्जशीट फाईल होऊन 1 महिन्याच्या आतमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निकाल आला होता. आता फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भामध्ये सुद्धा अविश्वास आहे. म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा हे सांगतात की तुम्ही 45% व्हॅकन्सी ज्या आहे त्या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये ठेवलेल्या आहे. एखादा व्यक्ती जर या व्यवस्थेमध्ये जर आला, दाद मागाला, न्याय मागाला, तर त्याचा तो मरून जाईल पण त्याला न्याय मिळणार नाही. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या देशाचे मुख्य न्यायाधीश स्वतः मांडतात. मुद्दा काय तुमचा? सगळे युवक आहेत, सगळे लोक हे असं म्हणतात आहेत की नाही, माझा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला सरकारमध्ये असताना सुद्धा. आणि नाही केला. तुमच्या सरकारने जे केलं नाही. प्रवीण गायकवाड बघा नाही म्हणतायत. प्रवीण गायकवाड यांच्या सरकारच्या पण चुका आहेत की नाही? 100% यांच्या सरकारबद्दल आपण बोलू. काँग्रेस राष्ट्रवादीच्या चुका आहेत की नाही? मराठा आरक्षणाच्या वेळेस यांनी जर नीट भूमिका निखिलजी, घेतली असती आणि मी सांगतो ना ओबीसी मध्ये निखिलजी, समावेश केला निखिलजी. असता तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. मुळात सगळे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेले कित्येक निखिलजी, वर्षाच्या शासनाशी पुढेच आलेले आहेत. अगदी मी स्पष्ट बोलतो. मी अतुल लोंढे स्पष्ट बोलतो. नाही, नाही. तरुणांशी बोलल्यावर हे लक्षात येतं की शरद पवारांना सुद्धा ही तरुण पिढी नाकारते. समाजासाठी तुम्ही केलं काय हा प्रश्न विचारते आणि हा नाही, खरा नाही. प्रश्न आहे. तरुण पिढीला कोण नेता नाही, किती निखिलजी, मोठा, असं- याच्याशी काही देणं नाही, घेणं निखिलजी, निखिलजी, सगळ्यात पहिला मुद्दा हा घेतला पाहिजे की ज्या लोकांना शरद पवार एका सामान्य घरातून येऊन एवढे मोठे झाले ते पटत नाही, ते लोक अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. मी आपल्याला सांगतो की पहिलेपासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार साहेबांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. पण ही तरुण विरोधात मुलं असताना विचारतात सुद्धा तुम्हाला, केवळ तुम्ही विरोध केलं म्हणून नाही काय? केला. प्रत्येक वेळेस सरकारला आणि शासनाला आम्ही सांगतो ना, आपल्याला जेव्हा मंडल आयोग लागला 1991 मध्ये, 93 पासून तो ऑपरेटिव्ह झाला, त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा त्यावेळेसच्या केंद्र सरकारने 10% हे आर्थिक आधारावर आरक्षण दिलं होतं, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की खत्री आयोग आला. त्या खत्री आयोगाप्रमाणे 2004 साली मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असं लिहिणाऱ्या लोकांना आरक्षण दिलं. नंतर मग 2 आयोग आले. त्या 2 आयोगानंतर सर्व समाजामध्ये सामंजस्य निर्माण करून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचं काम केलं. हे जे असंतोष सर्वात महत्वाचा निर्माण झाला, संजीव बोर तुम्हाला उत्तर देत आहेत. संजीव बोर उत्तर द्या. लागू झाल्यानंतर उत्तर द्या तुम्ही. 2004 साली तुम्ही निखिलजी, म्हणता, नाही ऐका 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 अतुल लोंढे ऐका. 2004 साली तुम्ही म्हणता कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्यांना आरक्षण दिलं. त्या ठिकाणी फक्त मराठा किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्यांना जर सगळ्यांना आरक्षण दिलं असतं ओबीसीतलं, तर आज आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो निकाली निघालेला असता. तुम्हाला असं त्या वाटतं ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही? नीट हाताळला नाही, गांभीर्यपूर्वक हाताळला नाही निखिलजी. नाही, निखिलजी, मला मुद्दा मांडू द्या, आता निखिलजी. तुम्हाला जर उदाहरण दिलं तर इथे कुठेही मराठा म्हणून ज्या नोंदी आढळतात त्या कुणबीचाच भाग आहे. ठीक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने नीट हाताळला नाही. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करायचा प्रयत्न केला, राणे समिती वगैरे करून, पण तेही काही झालं नाही. नाही, निखिलजी, असं नाही. काही कोणाला काही अर्थ नव्हता. सुप्रीम कोर्टाचं नाही, जजमेंट निखिलजी, आहे की निखिलजी, 50%पेक्षा निखिलजी, जास्त आरक्षण एक देता मुद्दा येणार मांडू द्या मला, नाही. एक ते मुद्दा ओव्हर मांडू द्या. केलेलं आहे का? अतुल लोंढे तुम्हाला रिजेक्ट निखिलजी, करतायत हे एक मुद्दा मांडू लोक. द्या. मोर्चामध्ये सामील झालेले तरुण मंडळी आणि ही मराठा नाही, मला मुद्दा मांडू द्या. समाजातली जुनी नेते मंडळी. मराठा ही शेतकरी जात आहे आणि शेतकरी जात म्हणजे कुणबी मला आहे आणि मुद्दा मांडू कुणबी द्या. आहे म्हणून मराठ्यांना कुणबी मला मुद्दा म्हणून मांडू द्या. सरसकट आरक्षण देणं गरजेचं होतं. हा निर्णय तुम्ही का घेतला नाही? जे आरक्षण टिकणार नाही ते प्रवीणजी, 50%च्या वरचं आरक्षण देऊ. प्रवीणजी, ऐका ना. मुद्दा मराठा ऐका ना. समाजाला एक मृगजळाच्या प्रवीणजी, मागे पळायला मुद्दा ऐका. लावलेला आहे आणि हा अन्याय झालेला ठीक आहे. 1 मिनिट अतुल लोंढे, 1 मिनिट. मी तुम्हाला आणखीन एक ऐकवतो. आपल्यासोबत युवक प्रतिनिधी आहेत, ॲडव्होकेट विशाल कदम. विशाल कदम, सांगा तुमचा राग कुणाविरुद्ध आहे? अगदी स्पष्ट बोला, खडखडीत बोला.
निखिलजी, आमचा राग जो आहे तो मराठा समाजामध्ये एखादा व्यक्ती जर जन्माला आला तर ज्या पाळणाघरामध्ये त्याचा जन्म होतो, त्याचं पालन पोषण होतं, त्यानंतर त्याला प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सगळ्या संस्था, त्याच्यानंतर सगळ्या ज्या ठिकाणी त्याला नोकरी करावं लागते त्या संस्था, आणि मेल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी जाळावं लागतं ती स्मशानभूमी देखील ह्या नेत्यांनी आपल्या एकाच हाताखाली ठेवलेल्या आहेत. आज मगाशी आपले पत्रकार साहेबांनी सांगितलं की या मोर्चाची तयारी 5-6 महिन्यापासून होते. ते चुकीचं आहे. या मोर्चाची तयारी 10 ते 15 वर्षापासून होत आहे. मराठा समाजातील युवक सगळे या सरकारकडे, या राष्ट्रवादीचं सरकार असेल आणि या भाजपचं सरकार असेल, यांच्याकडे आशा लावून डोळे लावून पाहत होतं. आमच्या माना मोडल्या. यांनी आजपर्यंत आमच्यासाठी काही केलेलं नाही. आज लोंढे साहेब आता सांगत होते आम्ही हे केलं ते केलं. आयसीसी क्रिकेट काउन्सिलचे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आपले साहेब होते. त्यांनी किती मराठा खेळाडूंना पुढे नेलं तुम्ही सांगा ना. आज मराठ्यांचा प्रश्न हा प्रश्न आहे हे कबूल करायला सुद्धा हे नेते तयार नाहीयेत. आज मराठा समाजातील युवक पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये शिक्षण घेऊन हमालीचा व्यवसाय करायला लागलेत. आज तेच युवक आज गार्ड म्हणून काम करायला लागलेत. आज पुढचं शिक्षण घ्यायला त्यांच्यापाशी पैसे नाहीत. MBBS सारख्या कोर्सला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळत नाहीत. हे सगळं होत असताना तुमच्याकडे काय ध्येय आहे, तुमच्याकडे काय धोरण आहे या संदर्भात कोणीच चर्चा करत नाहीये. तुमच्याकडे काय रोड मॅप आहे? तुम्ही टेक्निकल गोष्टींवरती बोला. मराठा आरक्षणाचा जो विषय आहे हा ह्यांनी लाईफलाईन तयार केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. जशी काश्मीरचा प्रश्न देशाची लाईफलाईन आहे तसा मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची लाईफलाईन तयार केलेली आहे. त्यामुळे आमचा जो राग आहे तो फक्त एका सरकारवरती नाही तर मागचे जेवढे नेते होते, ज्या ज्या नेत्यांनी आमचा समाज म्हणून वापर केला, त्या नेत्यांनी स्वतःचा विकास केला. आज बाकीच्या जाती एकत्र येऊन स्वतःचा विकास करतायत, पण आमचे नेते आमचा वापर करून स्वतःचा विकास करतायत. ही आमच्या मनामध्ये फार मोठी चीड आहे. आज सगळ्या नेत्यांनी तुम्ही बघा, साखर कारखाने, सगळे साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, या भंगारमध्ये विकल्या. सगळ्या बँका ह्यांनी त्या बँकांवर दरोडे टाकले. आज युवकांकडे नवीन उद्योग व्यवसाय करायला भांडवल नाही. आज शिक्षण झालेलं आहे, आज नोकरी नाही. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता करायचं काय हा आज आमच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे ह्या जो मोर्चा निघलेला आहे, हा मोर्चामध्ये जो आयोजक आहे तो संवेदनशील युवक, तरुण, सगळे संवेदनशील नागरिक, समाजातील डॉक्टर, इंजिनियर, CA, हे सगळे जो माइंड आहे एकदम मास्टर माइंड यामध्ये आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय पुढारी नाहीत. यासाठी कुठलीही ताकद नाही. ही सर्वसामान्य जे तरुण पोर आहेत, सुशिक्षित आहेत, यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चळवळ उभी केलेली आहे. त्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 करोड लोक आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमामधून जोडलेले आहेत. आणि ह्या मोर्चांवरती कुणी लोक चेहरा लावण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही चेहरा सुद्धा कुणाचा लागू देणार नाहीत. त्यामुळं तात्काळ सरकारनं आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती टेक्निकली चर्चा करण्याची आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आज संवादाचे अनेक माध्यम आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगायला पाहिजे की आमचं ह्या विषयावरती असं मत आहे, त्यामुळे समाजाचं त्याच्यावर मत काय आहे हे मागून घ्यायला पाहिजे. परंतु सरकार आज मराठ्यांचे समस्या आहेत, मराठ्यांवर अन्याय झाला आहे, हे अन्याय झाला आहे हे तरी कबूल करतंय का, असा प्रश्न मला सर्व या ठिकाणी चर्चेत बसलेल्या लोकांना विचारायचा. ठीक आहे अतुल लोंढे, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, पण आता ऐकायची वेळ आहे. अतुल लोंढे, कशाला उत्तर देताय? द्यायचं असेल तर द्या, पण आता ऐकायची वेळ आहे. या तरुण मुलांचं ऐकलं पाहिजे. काही मुद्दे बोला. निखिलजी, ज्या परिस्थितीतून ॲडव्होकेट कदमजी आले आहे त्या परिस्थितीतून मी सुद्धा आलेलो आहे. मी सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेसच्या दाराला खटखटून आलेलो आहे परत. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आता ते ॲडव्होकेट आहे म्हणून मला त्यांना 1-2 गोष्टी फक्त मराठा समाजाच्या तरुणांपुढं सांगायच्या आहे, कारण मी सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व करतो इथं बसून. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी मी मराठा समाजाचा आहे. मला पण त्या समस्या माहिती आहे. कदम साहेब, सराफ आपण घटनेच्या 340व्या आर्टिकल प्रमाणेच आपल्याला आयोग नेमून आरक्षण देता येतं, ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? मग आपण सराफ आयोग नेमला. सराफ आयोग नेमल्यानंतर 2-2चा टाय झाल्यानंतर बापटांचा आयोग नेमला. बापटांचा आयोग नेमल्यानंतर 2-2चा टाय झाल्यानंतर त्याच्यामधलं सगळं फाइंडिंग, मराठा समाजामध्ये गरिबी आहे, मराठा समाजा प्रामुख्याने शेतकरी आहे, त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीचं राणे समितीनं काय केलं त्या विषयावर बोला. ऐका ना, राणे समिती नेमण्यात आली. हे याच्यामध्ये अरुणा निवडणुका आल्या होत्या, सदस्य होत्या, त्या निवडणुका आल्या होत्या, टाय झाला. ऐका नाही आम्हाला फसवलं. निवडणुकीच्या वेळेला तुम्ही घाई गडबडीमध्ये चुकीचं आरक्षण दिलं. संविधानिक तुम्ही राणे साहेबांची प्रवीण दरेकरची तुम्हाला माहिती नाही अजून. त्यातल्या प्रवीण दरेकर नाही बोलत, लीगल फॅक्ट या आहेत. विशाल कदम बोलतायत. तुम्हाला तरुण माणसं प्रश्न विचारतायत, तुम्ही काय केलं 15 वर्षात? ऐका ना, मी सांगतो ना.
ऐका ना, ऐका, असं आहे, अहो असं तुमच्याकडे आहे की मराठा समाजाचा डेटा तरी उपलब्ध आहे का? आज तुम्ही मराठा समाजाचे शास्त्र सुद्धा अभ्यास तरी केलेला आहे का? किती बेरोजगार समाजामध्ये आहेत, किती गरीब आहेत, किती बेघर आहेत, किती लोक हमालीचं काम करतात, किती लोक मजुरीचं काम करतात, किती लोक अल्पभूधारक आहेत, किती लोक हमाल मापडीसारखे कामं करतात, याचा डाटा तरी तुमच्याकडे आहे का? अहो आज दलित समाजाचे तुम्ही पहा, दलित आदिवासी यांचे स्टडी सेंटर आहेत, मुस्लिमांचे स्टडी सेंटर आहेत, त्यांची वेळोवेळी अभ्यास केला जातो. तसा मराठा समाज म्हणून तुम्ही त्यांचे प्रश्नच कधी जाणून घेतले नाही आणि म्हणून हा आक्रोश तयार झालेला आहे. आज मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याकडे कसल्याही प्रकारचा शास्त्रशुद्ध अभ्यास मराठा समाजाचा नाहीये. आज यांनी राणे समिती सुप्रीम कोर्ट, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायकोर्टाने गेली, स्टे ऑर्डर का दिली याचं नागपूरमध्ये उत्तर द्या सुद्धा तुम्ही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेली आणि राणे समिती अहो जिल्ह्यामध्ये नाही आली, विभागावर आली आणि पुरावे आणा म्हणजे पुरावे घेऊन या. बॅकवर्ड क्लास आर्टिकल अशी कार्यपद्धती असते का कुठं? आम्ही सुद्धा मंडल आयोगाचा अभ्यास केला, आम्ही सुद्धा खत्री आयोगाचा अभ्यास केलाय, बापट आयोगाचा अभ्यास आम्ही सुद्धा केलेला आहे. ठीक आहे अतुल लोंढे, मी तुम्हाला विनंती करतो आज जरा अहो, फक्त मी सुद्धा ऐकून केलेलं घेऊया आहे. आपण. नाही, नाही. अतुल लोंढे तरुण पिढी काहीतरी सुनावते. तुम्ही चूक मान्य प्रस्थापित करा, नेत्यांना. नाही, चूक मान्य हे करा. जरा तुमचं ऐकूया. सरकारनं चुकीचं तरुण पिढी मराठा सुनावते. समाजासोबत वागलंय. हाका बिचारे कसे पण आपलेच आहेत, वाटीतून खाली पडले तर ताटातच पडणार आहेत, ही भूमिका आजपर्यंत तुमची राहिलेली. अहो 10-10, 12-12 लाख रुपये इंजिनिअरिंग साठी खर्च आहे, त्याच ठिकाणी तुम्ही स्कॉलरशिप का नाही आणल्या त्याचं उत्तर द्या. तुम्हाला जर आरक्षण टिकत नव्हतं तर तुम्ही मराठा समाजाच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप आर्थिक सवलती तुम्ही देऊ शकत होता. तुम्ही त्या ठिकाणी काहीच केलं नाही. अहो मराठा समाजासाठी जी ईबीसी आणली त्यामध्ये सर्व मार्गांनी मिळणारं उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. दारिद्र्य रेषेसाठी अट आहे 10,000 रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालच्या माणसासाठी सुद्धा, म्हणजे त्याच्या दारिद्र्यातल्या दारिद्र्य माणसापेक्षाही वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे. आणि ती ईबीसी फक्त शैक्षणिक शुल्क माफ करते, ते पण अर्ध, ते पण दुसऱ्या वर्षी. प्रवेश घेतावेळी सगळी फीस भरावी लागते. त्याच ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफतमध्ये प्रवेश दिला जातो. तुम्ही शिक्षणाच्या तरतुदींबद्दल काय केलं? अहो तुम्ही सगळे खाजगी विद्यापीठ काढले, खाजगी कॉलेज काढले. कोणाचे कॉलेज आहेत? या कॉलेजमध्ये आमच्यासारखा तरुण ज्या वेळेला प्रवेश घ्यायला जातो त्यावेळेला तुम्ही दारात उभा करत नाहीत. आम्ही ज्या वेळेला बँकामध्ये शैक्षणिक कर्जासाठी आम्हाला जावं लागतं त्यावेळेला बँकावाले आम्हाला हाकलून लावतात. त्यावेळेला तुम्ही कुठं असतात? त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर देऊ नका, कारण हे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायची वेळ आहे. तुम्हाला मिळणार नाही अतुल लोंढेंकडून उत्तर विशाल कदम, कारण हे सगळे तुम्ही जे म्हणताय प्रस्थापित नेते याला जबाबदार आहेत. नाही. मराठा समाजातून शिक्षण सम्राट निर्माण झालेले आहेत. त्यांनी मराठा विद्यार्थ्यांवर, मराठा शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. संजीव भोर, त्याआधी काय तुम्हाला म्हणायचं ते सांगा. मराठा आरक्षणाबाबत जे आयोग आहेत, बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल आणि नंतर राणे समिती आहे, या तिन्ही आयोगांचे जे अहवाल आहेत हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. खरं तर या आयोगांबाबत सातत्याने संभ्रम निर्माण केला गेला, चुकीचा प्रचार झालेला आहे. हे काम जर झालेलं होतं तर एक चांगला निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला घेता आला असता. या आयोगांचे जे अहवाल आहेत ते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने होते आणि म्हणून कायद्यात टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देता येणं शक्य होतं. ओबीसीचा घटक म्हणून मराठा तो निर्णय घेतला नाही, कारण ओबीसींची मतं विरोधात जातील का काय, मराठा जागृत नव्हता. मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीत जो खतखत आहे त्याचं कारण हे आहे की आम्हाला सगळ्या आयोगांच्या शिफारसी असताना आम्हाला ओबीसीत समावेश केला जात नाही. मात्र इतर अनेक जाती आहेत ज्या ओबीसीमध्ये समाविष्ट केल्या गेल्या, त्यांना कुठेही कुठल्या कमिशनचा पॉझिटिव्ह अहवाल नव्हता, कुठल्या आयोगांचे शिफारसी नव्हत्या, तरी त्या ओबीसीत समाविष्ट केल्या गेल्या. रात्रीतून GR निघाले, मग मराठा समाजालाच का वंचित ठेवलं जातं एवढ्या शिफारसी असताना? ही खरी आरक्षणाबाबतची मराठा समाजाची खतखत आहे. ही खरी खतखत आहे. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी अतिशय संवेदनशील अशा ॲट्रॉसिटीच्या मुद्द्याकडे येणार आहे आणि अर्जुन डांगळे माझ्यासोबत आहेत. डांगळेजी माफ करा इतका वेळ मी तुमच्याकडे आलो नाही, कारण मराठा समाजाचे मूळचे आर्थिक प्रश्न जे काय आहेत त्यांना मला भिडायचं होतं. आता मी ॲट्रॉसिटीच्या मुद्द्याकडे येणार आहे, कारण ॲट्रॉसिटीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि त्याची कशी दखल हा मोर्चा घेतोय. ॲट्रॉसिटीचा अतिरेक चालला आहे ही त्यांची म्हणणं खरं आहे का, याकडे मी येणार आहे. याला जातीय वळण लागू शकतं का, याकडे मी येणार आहे. एका ब्रेक नंतर ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, मराठा मोर्चांची राज्य सरकारने धास्ती घेतली आहे का? बघा पडद्यावर 66% लोक म्हणतात होय राज्य सरकारने धास्ती घेतली आहे. ब्रेक नंतर परत येऊया. या मराठा मोर्चाची आणखी एक महत्त्वाची मागणी आहे. आरक्षणाबद्दल आपण बोललो, कोपर्डीबद्दल बोललो, एक ॲट्रॉसिटीबद्दल मागणी आहे. ही मागणी नेमकी काय आहे हे मी जाणून घेणार आहे. संजीव भोर, मला आठवतं आहे कोपर्डीच्या बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी आपण
टी व्हीवर माझ्यासोबत होतात, तेव्हाही तुम्ही हा मुद्दा ॲट्रॉसिटीचा मांडला होता. तुमची मागणी काय आहे? कारण मला दिसतंय गेल्या 2 महिन्यामध्ये या मागणीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. नेमकी मागणी काय आहे? ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा की आणखी काय? निखिलजी, मराठा समाजाची अतिशय साधी आणि सरळ मागणी आहे की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी. ही सरळ मागणी आहे. ॲट्रॉसिटी रद्द करावा अशी तुमची ॲट्रॉसिटी मागणी आहे. कायदा रद्द करावा अशी कधीही मागणी नव्हती. जिथे अन्याय अत्याचार नाही, होईल, सुरुवातीला काही लोक असं म्हणत होते. नाही, हे प्रसारमाध्यमांमधून थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं. प्रत्यक्षात समाज म्हणून, मराठा समाज म्हणून आमची पहिल्या दिवसापासून ऑन पेपर जी मागणी आहे ती ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी अशीच आहे. अपभ्रंश केला गेला. काहींनी अनावधानाने कुठे घोषणा फलक हातात धरला असेल, 3च ओळीत लिहिता येतं कायदा रद्द करा, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, 3 शब्दात लिहिता येतं, तेच घेऊन बसले असतील. पण प्रत्यक्षात सरकारकडे आम्ही जाहीरपणेही मागतो की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यात यावा. एवढीच तुमची मागणी आहे? हीच मागणी आहे. मी अर्जुन डांगळेंकडे जाणार आहे. डांगळे साहेब, तुम्ही ऐकताय काय म्हणतायत संजीव बोर? आपण काही वेळेला ऐकलेलं आहे गेल्या 2 महिन्यामध्ये की कायदा रद्द करा. ते म्हणतात ते बरोबर आहे, काही लोकांनी फलक घेतले, पण त्यांची मागणी कायदा रद्द कराही नाही आहे, कायद्यामध्ये सुधारणा करा, त्याचा अतिरेक रोखाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? नाही, पहिल्यांदा मी ह्या मराठा समाजाचे जे मोर्चे निघतात, क्रांती मोर्चे, त्याचं मी एक स्वागत करतो. कारण कित्येक वर्षानंतर मला वाटतं मी चळवळीत आलो तेव्हापासून स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी कोपर्डीच्या निमित्ताने हा मोर्चा काढला. हा सन्मान आणि प्रतिष्ठा ही वाढत जावी ही माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट, कोपर्डी हा काही जगात एखादा महिलेवर झालेला पहिला काही बलात्कार आणि त्याचा खून नाही आहे. असे प्रकार महाराष्ट्रात खूप घडलेले आहे. याची दखल या मोर्चाने घ्यावी. तिसरी गोष्ट, मराठा समाजातली किंवा कुठल्याही उच्चवर्गीय वर्गातली स्त्रीची इज्जत आणि आबरू ही मोठी असते आणि बाकीच्या समाजातली इज्जत, स्त्रीची इज्जत आबरूला किंमत नसते. ही सरंजामी वृत्ती पहिल्यांदा सोडून द्यावी. आणि या निमित्ताने ॲट्रॉसिटीचा जो आलेला आहे, मला वाटतं बलात्काराचा जो प्रकार झाला आणि खून अतिशय निगळून आहे. मी तुमच्या समोर आम्ही त्या फाशीच्या नराधामांना ताबडतोब फाशी द्यावा अशी मागणी केलेली आहे. कुठच्याही समाजातली स्त्री असो, अन्याय आणि हा वाईट आहे. पहिली गोष्ट, हे जर झाले असता ह्या बलात्काराचा आणि ॲट्रॉसिटीचा संबंध काय हे कोणीही सांगत नाही. मराठा समाजाच्या ज्या इतर मागण्या आहेत, मग शेतीमालाचा भाव असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो, विद्यार्थ्यांच्या बेकारीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, APM मार्केटमध्ये आडती व्यापारी, माथाडी कामगार यांच्यावर आलेले हे असो, ह्या सगळ्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत. उलट आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. परंतु याचा तणाव हा जातीय तणावात वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कारण मराठा समाजामध्ये आज प्रवीण गायकवाड सारखे, श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराज, मेटे, आणखीन अनेक तरुण आहेत की जे आज एक पुरी काय फुले शाहू आंबेडकरांची भूमिका घेऊन जात असताना याला, आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खटकली, आज जे मोठमोठ्याने ते भोर बोलतात त्यांनी दलित समाजातल्या नेत्यांना तिथे जाऊ दिलं नाही. मला वाटतं ही जातीयकडे नेणारी जी दृष्टी आहे, एक मोर्चातून मला हे स्पष्ट करायचं आहे की याच्यातून सामाजिक परिवर्तनाचं होणार आहे की सरंजामी वृत्ती वाढणार आहे. अगदी बरोबर. जर सरंजामी वृत्ती आणि आपणच काहीतरी आहोत हे जर वाढणार असेल तर मला वाटतं दलित समाजाला विरोध करेल. परंतु ॲट्रॉसिटी सारखं ठीक आहेत ना, दुरुपयोग कोण करतं? हे मराठा समाजातले 2 गावातले गट असतात राजकीय, ते एखाद्या दलिताला हाताशी धरून त्याच्यावर दुसऱ्यावर ॲट्रॉसिटी करतो आणि हे करतो. आणि हे जे प्रकार चालू आहेत हे, आणि 1 मिनिट ऐका आता, आणि मी म्हणतो हे राबवणारे कोण आहेत? पोलीस आहेत, शासन यंत्रणा आहेत. ही कोणाच्या हातात आहे? ते कुठच्या पद्धतीने शासन यंत्रणा आणि वापरतात, याचा गैरवापर होतो म्हणजे नेमकं काय होतं हे स्पष्ट झालं पाहिजे. आणि बलात्काराच्या कोपर्डीचा आणि ॲट्रॉसिटीचा याचा काय संबंध आहे? आणि या निमित्ताने महाराष्ट्रात जातीय तणाव वाढावा असं वाढू नये, आम्हाला हे वाढू नये ही आमची भूमिका आहे. आणि जे लोक प्रतिमोर्चे आणि याला काही उत्तर द्यायचं करतो त्यांनाही आम्ही काही समर्थन देत नाहीये. कारण हा झगडा हा त्याचा सरकाराशी संबंधित आहे.
आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल आम्ही सहसंवेदना आहोत त्यांच्याशी. विद्यार्थी बरोबर आहे. तरुण वर्गातले, आज मराठातले, समाजातले, आणि हे दोन घटक आहेत. ते दलित डांगळेजी, घटक, डांगळेजी, शिवाजी तुमचा महाराज मुद्दा- आणि बाबासाहेबांनी तुमच्या मुद्द्याला उत्तर महाराष्ट्र देतायत घडवला. बोर. ते वैचारिक संजीव भोर उत्तर परवाना देत आहेत ते- तुमच्या मुद्द्याला, जरा ऐका. संजीव भोर, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अॅट्रॉसिटीचा अतिरेक झाला असेल तर तो काय कारणामुळे झाला, त्यांनी जे कारण दिलं तेच शरद पवारांनी दिलं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, की दोन गट असतात, वेगळ्या जातीचे असतात, दलितांचा वापर करून घेतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, अॅट्रॉसिटीचा अतिरेक झाला याची जी उदाहरणं आहेत ती तुमच्याकडे आहेत का? मागे पण मी विचारलं होतं कार्यक्रमामध्ये दुसऱ्या पाहुण्यांना प्रश्न. दुसरं म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही जाणार आहात? कारण एक भीती अशी आहे महाराष्ट्रामध्ये की जातीय तणाव वाढेल. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय दलितांचे प्रतिमोर्चे काढू नका, ही चांगली गोष्ट आहे, आता डांगळेही सांगतायत, पण जातीय तणाव वाढेल. मी तुम्हाला सांगतो, दलितांच्या वस्त्यामध्ये थोडंसं भीतीचं, थोडंसं अस्वस्थतेचं वातावरण आहे, त्याचं काय करायचं? निखिलजी, जाती तणाव वाढेल ही भीती आपण नाही, जर भीतीचं आपण वातावरण किंवा अजिबात कोणीही नाही. नेते जर अस्वस्थतेचं म्हणतोय. भीतीचं जाती- वातावरण नाही, आम्ही सामंजस्याची जातीय भूमिका तणाव वाढेल घेतोय. अशी भीती जर व्यक्त होत असेल तर त्याला मी ठामपणे सांगतो की त्याला मराठा समाज कारणीभूत नसेल. त्याचं कारण आता डांगळेजी म्हटले की कोपर्डीचा आणि अॅट्रॉसिटीचा संबंध काय. आपण जर नीट अभ्यास केला तर सातत्याने अॅट्रॉसिटी कायद्याचा कवच म्हणून वापर केला जातो, गैरवापर केला जातो. आम्हाला या कायद्याचं संरक्षण आहे, कवच हा कायदा आमच्या सांगा ना, पाठीमागे बलात्कार आहे आणि आणि आम्ही त्याचा काय काही संबंध आहे? या कायद्याच्या माध्यमातून आम्ही कुठलाही अपराध पचवू शकतो अशी नाही, मानसिकता अतिशय अनेक तुम्ही लोकांमध्ये झालेली दिशाभूल आहे. करताय. मी सगळ्या भोर, दलित तुम्ही समाजात जातीय म्हणत नाही, तणाव वाढवताय पण अशी आणि मानसिकता लोकांना अनेक तुम्ही लोकांमध्ये झालेली दिशाबाजी आहे बात नाही. आणि तिथे त्यामुळे ते दारूचं- निर्ढावलेपण मला आलेलं आहे. सांगा, अगदी तिथे ह्या दारूचा कोपर्डीचं जर आपण कोणाचा होता? बघितलं, घरापासून त्या मुलीच्या कोपर्डीमध्ये घरापासून दारूचा 400 कोणाचा फुटावर होता? याचं उत्तर मुलीच्या द्या घरापासून पहिल्यांदा. 400 फुटावर त्या मुलीवर नाही, अनन्वित कोपर्डीमध्ये अत्याचार झाले. दारूचा गुत्ता एवढं निर्ढावलेपण कोणाचा होता? कशामुळे याचं आलं उत्तर द्या तर पहिल्यांदा. आमच्या मागे हा कायदा मी तुम्हाला आहे. काय विचारतात ऐका. तर दारूचा गुत्ता कोण चालवायचं हे याचं उत्तर द्या. तुम्ही एक दारूचा बघा, गुत्ता अगदी कोणाचा तुम्हाला मी होता? जाहीरपणे तिथं कोण दारू सांगतो, प्यायलं? हे मुलीच्या सांगा कुटुंबियांचा, कुठल्याही अत्याचारित मुलीच्या कुटुंबियांचा जरी दारूचा गुत्ता असेल म्हणून त्या मुलीवर अन्याय अत्याचाराला परवानगी तुम्ही त्याला नैतिकतेचा नाही, आधार नाही, देणार साहेब, आहात. मी तुम्हाला विचारतोय, हे ज्या atrocity चा आणि प्रवृत्ती याचा त्या संबंध काय? घालवा ना तुम्ही. हेच सांगतोय ना की मुलीच्या घरापासून संबंध 450 काय? हे फुटावर सांगा हा अत्याचार झालेला आहे आणि हे सगळे तीनही आरोपी, हे सर्व तीनही आरोपी दलित समाजातील आहेत. अहो, या त्याला फाशी द्या ना, गावातच आमचं 6 कुठं महिन्यापूर्वी म्हणणं आहे त्याला? तुम्ही असंच त्याला एक atrocity चा धनराज संबंध सुद्रिक बघता. नावाच्या त्याला फाशी द्या एका ताबडतोब. तरुणाचा मृत्यू झाला आणि ते मृत्यू प्रकरणात नाही, जे नाही, दलित भोर, समाजातील तुम्ही जातीय तणाव आरोपी वाढवता गुन्हेगार होते आणि त्यांनी महाराष्ट्रात अॅट्रॉसिटीच्या तुमच्यासारखे धमक्या देऊन ते लोक प्रकरण हे जातीय दडपलं. तणाव ही हे वस्तुस्थिती वाढवू नका. आहे. हा कर्जत, मराठा राशीन समाजाचे पॉकेट काय असेल, प्रश्न असतील, जामखेड आरक्षणाला तालुका आम्ही असेल, पाठिंबा देतो. तिथं अॅट्रॉसिटी आम्ही कायद्याच्या आरक्षणाला गैरवापराच्या पाठिंबा देतो. माध्यमातून सगळ्या तरुणांच्या पैसा याला पाठिंबा उकळणाऱ्या देतो. टोळ्या निर्माण परंतु झालेल्या आहेत अशा या भागात पद्धतीने अक्षरशः तुम्हाला दिशाभूल सांगतो. करून आणि तुम्ही समाजाचं हे नका अनेक करू. गोरगरीब मराठा एक कुटुंब मिनिट येतो, उद्ध्वस्त झाले आहेत. डांगळेजी, ऐकू येणार नाही निखिलजी दोघांचे. यांना थांबवा. हे समाजामध्ये जातीय तणाव जाती वाढवतात. तणाव निर्माण जातीय करत तणाव नाही. वाढवायला मी परवानगी देणार नाही. एक जाती मिनिट, तणाव निर्माण एक होणार मिनिट, नाही. एक मिनिट, एक मिनिट. जाती तणाव मराठ्यांना निर्माण करायचे असते तर बलात्काराचा काय मोर्चे संबंध आहे? काढले नाही सांगा नाही, मला. काय जरा दोघंही शांत व्हा जरा, आपण शांतपणे चर्चा करूया ना. कुठच्याही कायद्याचा गैरवापर होणं सुद्धा वाईट आहे, कुठचाही कायदा. नाही, निखिलजी फक्त आणि आम्ही त्यांना- ऐका जरा, डांगळेजी, मी येतो बलात्काराचा तुमच्याकडे. आम्ही जेव्हा आणि गैरवापराबद्दल बोलतो atrocity चा काय निखिलजी, संबंध आम्ही आहे? कायदा एक रद्द करा मिनिट, असं एक म्हणत मिनिट. नाही. एक मिनिट, तुमच्याकडे अशी काही मग उदाहरणं आहेत तेच त्या का? बलात्काराचा ऐका, गैरवापर कारण कोपर्डीचा आणि अॅट्रॉसिटीचा थेट संबंध आहे गैरवापर होत असं असेल काही तर आपण दिसलेलं बसू. नाहीये. तुम्ही त्याच्यावर त्या चर्चा निमित्ताने होऊ तो शकते. मुद्दा काढलाय, कारण मला हे त्याच्यावर माहिती चर्चा आहे. होऊ एक मिनिट, शकते. डांगळेजी, एक मिनिट, काय अर्जुन डांगळेजी, एक मिनिट. तुमच्याकडे काही अशी उदाहरणं असतील महाराष्ट्रामध्ये तर त्याला तुम्ही गैरवापर रोखू शकता, त्यात कायद्यात प्रोव्हिजन आहे. माझं म्हणणं या निमित्ताने दलित समाजावर मी तुम्हाला हे गंभीरपणे अशासाठी विचारतोय की आर्थिक प्रश्न तुमचे आहेत हे मान्य, पण जे सोशल मीडियावर लिहिलं जातं आहे त्याच्यातल्या अनेक गोष्टी खूप जातीय आहेत. शाहू फुले आंबेडकरांवर विश्वास ठेवणारा माणूस अशा जातीय गोष्टी लिहिणार नाही आणि दलितांवर राग स्पष्ट दिसतोय. म्हणून ते जे म्हणतात जातीय वळण लावू नका. मराठा समाजाच्या मागण्या आहेत, अॅट्रॉसिटीचा अतिरेक झालाय, त्याची दाद मिळालीच पाहिजेत, हे बरोबर आहे. पण असे 100-200 काय प्रकरणं असतील सरकारकडे घेऊन जा तुम्ही. हजारो प्रकरणं आहेत निखिलजी. नाही, मला आकडेवारी आणि मला पाठवा. आकडेवारी सांगू शकतो आणि अनेक न्यायालयांचे निवाडे आपल्याला देऊ शकतो याबाबत. इतकी प्रकरणं आहेत, इतके मराठा किती सांगा ना, काय आकडा आहे की महाराष्ट्रात वर्षाला 100 जर अॅट्रॉसिटी होत असतील त्यापैकी किती मध्ये गैरवापर होतो? 100 जर अॅट्रॉसिटी झाला निखिलजी तर किमान 95 अॅट्रॉसिटीज ह्या तांत्रिक आहेत. हे तुमच्याकडे कोणाचे आकडे? नाही, आता माझ्याकडे कोणाचे आकडे? माझी फाईल स्टुडिओच्या बाहेर आहे. मी आपल्याला फिगर्स देऊ शकतो सगळ्या काय सुरू आहे. आपण
आपण तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रवीण गायकवाड? निश्चितच केंद्रीय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2010 ते 2014 या 5 वर्षामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस 1,86,556 घटना घडलेल्या आहेत. पैकी विनयभंगाच्या 2,741 घटना आहेत, बलात्काराच्या 2,338 घटना आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्रात घडलेला जो आकडा आहे तो 7,345 आहे. पैकी फक्त एकूण 60 आरोपींवर आरोप सिद्ध झालेले आहेत, 6,570 खटले पेंडिंग आहेत. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, कन्व्हिक्शन रेट फार कमी आहे. आता त्याच्यामध्ये काय बायस मी तुम्हाला सांगतो देशभरातला कन्व्हिक्शन रेट केवळ 5% आहे. तर ते कन्व्हिक्शन रेट कमी असल्यामुळं जे लोक ह्या म्हणजे मूळतः माझं व्यक्तिगत मत काय आहे, आता हे एक सामाजिक प्रश्न आहे. धर्मव्यवस्थेतनं जाती व्यवस्थेतनं निर्माण झालेली ही अस्पृश्यतेचा विषय होता आणि हा कायदा यायला पण 40 वर्ष झाले. कारण रामविलास पासवान 89 मध्ये समाज कल्याण मंत्री असताना, पण त्याची पूर्व पार्श्वभूमी मला माहिती आहे. कारण 1980 ते 90 महाराष्ट्राच्या ह्याच्या पटलावर फार मोठं दलित मराठा वाद झाला होता. दलित पॅन्थर विरुद्ध नामांतराचं एवढं मोठं आंदोलन झालं होतं. मराठा मास. आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक पुढे जे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा गेली 25 वर्षे रुजवलेली आहे. आज नेमकं काय झालेलं आहे की ही खूप घुसळण सुरू आहे आणि ह्या घुसळण म्हणणं काय नाही, माझं नेमकं म्हणणं काय की ही पुरोगामी विचारधारा कायम राहून मराठा समाजावर जर अन्याय होत असेल किंवा इतर मराठा किंवा इतरही, कारण ऐकून घ्या, माझ्याकडे मला डांगळे नाही विचारायचंय, मला डांगळे पडद्यावर पाहिजेत. मला मराठा समाज नाही, जे बिगर दलित याच्यात लोक आहेत, काही ओबीसी लोक आहेत, काही इतर लोक आहेत, त्यांच्या सुद्धा अशा तक्रारी आहेत ज्या तपासल्या पाहिजेत का, असं मी डांगळेला विचारणार आहे. पण तुम्हाला याविषयी काय म्हणायचं? फक्त मराठा समाज नाही, इतरही समाजाच्या काही तक्रारी आहेत. ही सामाजिक परिस्थिती आहे. गेले 25 वर्ष काय झालेलं आहे याची भीती तर निर्माण झालेलीच आहे. अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचे एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरची श्रद्धा असल्यामुळे आम्ही ते प्रकरण मिटवू शकलो. मला असं वाटतं की जसं तंटामुक्त गाव आपल्याकडे एक योजना आता राबवली जाते सरकारच्या माध्यमातून, तर गावामध्ये काही प्रतिष्ठित नागरिक, काही बहुजन समाजातले, काही दलित समाजातले, असे तंटे मिटवायला पाहिजे. जाग्यावर तंटे मिटवण्याचा पण डांगळेंचं जे म्हणणं आहे जातीय तणाव व्हायला नको, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? निश्चितच झालं नाही पाहिजे. जातीय तणाव कुणालाही परवडणारा नाही. कारण आमचं दलित बांधवांची नातं काय ते फुले शाहू आंबेडकर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यातच सगळं नातं स्पष्ट झालेलं आहे. त्याला वेगळं सांगायची गरज नाही. बाबासाहेबांचं, शाहू महाराजांचं नातं, सयाजीराव गायकवाडांचं आणि बाबासाहेबांचं नातं, विठ्ठलरामजी शिंदे आणि बाबासाहेबांचं नातं, हे फार जुनं आहे. आणि एकूण मला तुम्ही ह्या कार्यक्रमातून आपल्या प्रेक्षकांना विश्वास द्या आणि विशेषतः मोठ्या प्रमाणावर दलित प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतात. ऐका, येतो डांगळे तुमच्याकडे. एक मिनिट, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं आणि मला हे माहिती आहे की मराठा समाजात पुरोगामी परंपरा मोठी आहे, मोठी परंपरा आहे मराठा समाजात, पुरोगामी परंपरा. या सगळ्या आंदोलनाचा, मोर्चांचा वापर जातीय तेढ वाढण्यासाठी होणार नाही, हे तुम्ही सांगू शकाल का? निश्चित सांगता येऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की हे मूकमोर्चे आहेत आणि मूकमोर्चे हे बुद्धाची परंपरा आणि शांतीची परंपरा चालवणारे मुख्य, आणि ह्याच्यापेक्षा वेगळं प्रमाणपत्र काय देणार? पटतंय का तुम्हाला? मी येतो तुमच्याकडे. मूकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही काय करतोय? ही बुद्धाची शांतीची परंपरा सांगतोय. अहो एक मिनिट आता जरा ऐका, जरा ऐकायला शिका. भोर नाही, गायकवाड आहेत, प्रवीण गायकवाड. बुद्ध, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता. नाही प्रवीण गायकवाड, सॉरी हो, मला वाटलं ते ते दिसत नाही कॅमेरा. सॉरी प्रवीण गायकवाड, तुमच्याबद्दल ठीक आहे. आम्ही आता खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं नाव तुमच्यासारखे लोक घेतात, मगाशीच मी सांगितलं. आणि मराठा समाजाला विठ्ठलरामजी शिंदेपासून अगदी नागनाथ अण्णा नाईकवडी, नाना पाटील, बरोबर आहे, गोविंदराव पानसरेंच्या हत्येची चौकशीची मागणी केली असती मराठा समाजाने तर मला फार आनंद झाला असता. आणि आम्ही होतो सगळे, परंतु सगळे होतो ना आम्ही त्याच्यामध्ये. मला एक निखिलजी मला फक्त आपण एक सनातनी प्रवृत्तीचे विचार शिकवणार आहोत की पुरोगामी परिवर्तन मराठा समाज घेणार आहे, हा त्यांच्या पुढे खरा प्रश्न आहे. आणि हा जातीय तणाव कितपर्यंत वाढवणार आहेत आमची इच्छा नाही अजिबात. आम्ही संविधानावर विश्वास आणि आमचं बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग त्याच्यावर आहे. मराठा समाजातल्या अनेक, आणि एक नेता नाही आहे, एक तर या मोर्चाला चेहरा नाही आहे, वक्ता नाही आहे, प्रवक्ता नाही आहे, तक्ता नाही आहे,
काहीच नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जर अराजक निर्माण होत असेल आणि याला जर हिंसक किंवा काही वळण लागत असेल तर लागू नये, म्हणून याची धुरीणांनी काळजी घ्यावी. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी गुन्हा गोविंदांना नावं ॲट्रॉस, परत सांगतो, ॲट्रॉसिटीच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील, काही तक्रारी असतील तर आमच्यासारखे लोक तुमच्याकडे येऊन ह्या सुसंवादाने हा कसा मिटवता येईल, ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग करता होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं आपण त्याचं हे करू, हे तुम्हाला मी आश्वासन देतो. हे फारच आणि आमच्या चांगलं आहे. समाजातील अनेक विचारवंत बुद्धिजीवी याच मताचे आहेत. पोलीस मित्र संघटना असतात, त्यांचे सहकारी असतात. जसं मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, तंटामुक्त गाव, तर ह्या सामाजिक प्रश्न म्हणून येते. काय समोरासमोर होतंय? बसून सोडवता येईल. व्यक्तीमध्ये भांडण असलं तर समस्या नाहीये, घराघरामध्ये कुटुंबात असतं, पण यांनी ॲट्रॉसिटी झाली की गाव दुभंगतं आणि त्याची धग वर्षानुवर्ष राहते. माझ्या म्हणजे मुंडव्याला, म्हणजे माझ्या गावापासून कोलवडी म्हणून गाव आहे, हे 15 वर्ष मी तिथं धग बघितलेली. मला ते पूर्ण प्रकरण आहे, मी अर्जुनजींना सांगू शकतो. कोलवडी अत्याचार करायची वेळच येऊ द्या नका. नाही, आता बदललेलं आहे ना खूप सारं. म्हणजे फार काय ॲट्रॉसिटी झाल्यात असंही नाही, पण ॲट्रॉसिटीमध्ये जे लोकांना धग पोचलेली आहे. नाही, प्रश्न कसा आहे आम्ही आहोत, आपण बरोबर सगळे मिळून या कायद्याचा वापर कसा होईल हे आपण सगळे मिळून करू ना. नाही, कायद्याची दहशत असू नये, कायद्याचा धाक असावा. कायद्याचा धाक असावा हे मला मान्य आहे, पण कायद्याची दहशत निर्माण झाल्यामुळे समस्या निर्माण झाली. नाही 498 हुंड्याच्या संदर्भातला 498चा काय तुम्ही बदलणार आहात? 498चा गैरवापर होतो, तो बदलण्याची मागणी का नाही करत तुम्ही? झाली ना सुधारणा त्याच्यात. 498 मध्ये सुधारणा झाली, जेव्हा महिलेचा विवाहितेचा छळ केला जायचा याची जी तक्रारी होत्या याचं प्रमाण प्रचंड, त्या ठिकाणी गैरवापराचे नाही गैरवापर कोणीच कुठच्या कायद्याचा करू नये. आणि आमची मागणी निखिलजी इतकी सरळ आहे. माझं म्हणणं आहे, भोर तुम्हाला हे मान्य आहे का जे प्रवीण गायकवाड आणि अर्जुन डांगरे कायद्याचं राज्य पाहिजे की नाही ते सांगा. समोरासमोर बसू नये, दोन्ही समाजाच्या नेत्यांनी जावं त्या गावामध्ये आणि सोडवावं समोरासमोर बसून. हे कायद्यातच हे प्रोव्हिजन का करत नाही आपण? जसं 498 या कलमान्वये विवाहितेच्या छळाबाबत जे आहे, पूर्वी तक्रारी व्हायच्या आणि डायरेक्ट अटक केली जायची. आता तिथे जिल्हा पातळीवर दक्षता समित्या नेमलेल्या आहेत आणि त्या दक्षता समित्या या बाबतीत का नेमल्यात, का प्रस्तावित पण करीत मला नाहीत? सांगा, मी तुम्हाला एक या मोर्चामधले तुम्ही सहभागी आहात, सूचना करा ना तुम्ही. अहो, माझं ते म्हणणं सूचनाच फक्त करू द्यायला तयार नाही. जातीय तुम्ही विष लगेच पेरू नका प्रतिमोर्चांची तुम्ही. आव्हानं द्यायला लागलात. आम्ही सूचनाच करतोय. मोर्चे काढू नका असं प्रकाश आंबेडकरांनी नाही, सांगितलं. बरोबर आहे, मी आम्ही स्वागत अजिबात करतो ना त्यांच्या प्रतिमोर्चाचं मी आव्हानाचं अजिबात आम्ही बोललेलो स्वागत नाही. करतो. ते मी म्हणतात, प्रतिमोर्चाचं प्रतिमोर्चा अजिबात काढू नका. बोललेलो नाही. आम्ही आमच्या समाजाला, मराठा समाजाला भेडसावणाऱ्या मागण्या सुद्धा करू नयेत, मूक मोर्चा काढून आणि नाही, लोकशाही करावेत ना, मार्गाने. तुमचा हक्क आहे. पण तुम्ही प्रतिमोर्चांची जर भाषा करायला लागला तर अरे, कसं कारण करणार? हा जातीय तणाव होता कामा नये. तुमच्या याला मागण्या आम्ही बरोबर जबाबदार आहोत आहोत का आम्ही. मग निखिलजी? माझं काय म्हणणं ही आहे भाषा, तुमच्या आव्हानाची मागण्या भाषा बरोबर मराठा आहे. समाज करत नाही, ॲट्रॉसिटीच्या नावाने ती करायची नाही, जातीय म्हणूनच तणाव मूक मोर्चे करू काढतोय नका. आम्ही. काय करायचं असेल ते आपण बसून करू. आपण ऐका, ते आपण- बसून हे आपण करू बसून म्हणताय. करू म्हणण्यापेक्षा आपण सरकारला त्या बाबतीत विश्वास द्यावा की आमची सरकारचे दुरुस्तीसाठी- प्रतिनिधी आपल्याकडे, त्यांना बोलू द्या. प्रवीण दरेकर हा एक मिनिट प्रवीण दरेकर हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे, तुम्ही दोन्ही पक्षाच्या लोकांना समोरासमोर बसवा. अत्यंत रास्त भूमिका आहे निखिलजी. माझं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये याच्याशी सगळेच सहमत आहेत, अर्जुन डांगरे सहित, आणि ते असायलाच पाहिजे. कुठल्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये. यातनं मला एक प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणि अर्जुन डांगरेंची स्वागतार्ह आहे की जातीय दंगे कोणालाच नको आहेत, मराठा समाजाला नको. आणि मी मराठा समाजाचं हे आंदोलन चालवणाऱ्या, खास करून तरुण असतील, महिला असतील, ज्याला काही चेहरा नाही, त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो की त्याने अत्यंत प्रगल्भतेनं हा मूक मोर्चा काढलेला आहे. याचं कारण, जर त्या मोर्चाचं नेतृत्व या मराठा ज्या संघटना चालवणाऱ्या नेत्यांना किंवा आमच्यासारख्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे असतं तर ते दिशाहीन झालं असतं, त्यातनं हिंसा उभारली असती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं एवढ्यासाठी अभिनंदन करेन, किंबहुना त्या मोर्चातल्या ज्या तरुणांचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन की त्यांनाही मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचं निवेदन आहे ते आपण शांतपणे त्या ठिकाणी नीट बघा, ओळनिवळ, की एका बाजूला त्यांना जातीय सलोखा हवा आहे. राज्यामध्ये शेवटी मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवत असताना त्या ठिकाणी भावनेबरोबर सुद्धा राज्याचा त्या ठिकाणी सलोखा टिकून जातीय तणाव भडकू नये याची सुद्धा काळजी राज्यकर्ते म्हणून घेणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं
की ज्यांच्याशी संवाद करणं आजच्या या चर्चेतला सगळ्यात जर केंद्रबिंदू असेल तर तो विशाल कदम आहे. त्यांनी खऱ्या भावना सगळ्या ज्या आहेत त्या भावना त्यांनी त्या ठिकाणी मांडल्यात आणि त्या भावनांचंच प्रतिबिंब मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. हां, मुख्यमंत्र्यांनी जर उद्या त्या गोष्टींवर संवाद साधला नाही, मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीवर जर उद्या कार्यवाही काय करताना दिसली नाही तर हा प्रश्न काल परवाच्या कोपर्डीचा नाही आहे. हा जसा मगाशी हा खूप वर्ष चिघळत आलेला प्रश्न आहे. वर्षानुवर्ष चालत असलेला हा प्रश्न आहे आणि तो आज सगळ्या राजकीय ठीक आहे. पक्षांच्या नेत्यांना संजीव भाऊ, झुगारून, तुम्हाला काय पटत सगळ्या नाहीये? नेत्यांना झुगारून आज विशाल सारख्या लोकांनी एकत्रित येऊन तो केले. दुर्लक्ष केलं या मोर्चांकडे महिनो 15 वर्षे 20 कोण वर्षापासूनचा होतं 15-20 25 वर्ष सत्तेत? अहो ती कारण सांगत तुम्ही आज आता पण मराठ्यांचे मुख्यमंत्री सामोरे जात आहेत ना. ती कारण सांगत किती दिवस हे विषय निग्लेक्ट करणार आहात, दुर्लक्षित करणार आहात सरकार आहे आपण. ते. तुम्ही असं उद्या नाही, जर तुम्ही हो, उद्या मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे आता या किती क्षणाला? या मोर्चांची लाखोंच्या मोर्चाची ज्यांच्याशी दखल बोलायचं, मागाशी- प्लॅन आहे. ज्यांच्याशी मागाशी बोलायचं प्रवीण- त्यांच्याशी संवाद मागाशी साधायचा. प्रवीण गायकवाडांनी एक मिनिट, एक एक करून बोला, ऐकून जाणार नाही. एक एक मागाशी करून बोला. प्रवीण गायकवाडांनी सांगितलं की ते कपिल शर्मांच्या विषयावर मुख्यमंत्री करतात. 2 तासात रिॲक्ट होतात आणि मराठा समाजांचे लाखोचे मोर्चे निघून महिना होत आला. तुम्ही आताशी कुठे तुमच्या ऐका ना, पक्षातले मराठा मी तुम्हाला एक प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारतो. बोलावलं. मुख्यमंत्र्यांनी थेट येऊन तुम्हा लोकांना भेटावं असं वाटतं तुम्हाला? थेट भेट, निखिलजी मुख्यमंत्री सह्याद्रीवर बैठक बोलवा या मोर्चामध्ये सामील असलेल्या तरुण युवक युवतींची. एकदम बरोबर. बरोबर आहे, मान्य आहे तुम्हाला? निखिलजी, मुख्यमंत्र्यांपर्यंत लिखित स्वरूपात मी येतो तुमच्याकडे. विशाल कदम येतो. निखिलजी प्रत्येक मोर्चातून मुख्यमंत्र्यांकडे लिखित स्वरूपात मागण्या बरोबर आहे. गेलेल्या आहेत. म्हणजे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना कळलेलं आहे काय संजीव मागणी बोल, आहे. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे नाही. असे तुम्ही मोर्चे 100 काढाल, 200 काढाल, कधीतरी तुम्हाला प्रस्थापित व्यवस्थेशी बोलावं होईल लागणार. ना चर्चा. परंतु आता मुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे आपण जे वाचून दाखवलं की आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्हाला विविध घटकांशी संवाद साधावा लागेल, याच्यात तुम्हाला काही ठोस भूमिका मुख्यमंत्र्यांची दिसते का? अहो, चर्चा केल्याशिवाय काय उपाय काढणार? मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस चर्चा जर राष्ट्रवादी केली नाही, 15 संवाद वर्षापासून साधला नाही. सकारात्मक होतं. काय झालं? अजूनही ज्यांना- आरक्षण ज्यांना- मिळालं नाही. मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री हाच तीच तो भाषा प्रॉब्लेम बोलतात. आहे. संघटनेच्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांचं- हाच प्रॉब्लेम आहे. आम्ही हा इथे- विषय खऱ्या अर्थाने प्रवीणजी दिशेला इथे- लागलाय. तो आता हा उत्स्फूर्तपणे लागलेला आहे. ठीक आहे. विशाल कदम यांना हे पटत नाहीये तुमचं म्हणणं. विशाल चर्चा- कदम काय म्हणायचंय तुम्हाला? विशाल कदम चर्चेतलाच मार्ग निघणार ना. इथे विशाल कदमचं ऐकून घेऊया. भाजपचं सरकार येऊन आता जवळपास 2 वर्ष झालेत राज्यामध्ये. भाजपच्या सरकारकडे मराठा आरक्षणावरती काय ध्येय धोरण आहे? यांनी सुप्रीम कोर्टात काय बाजू हायकोर्टामध्ये यांनी काय बाजू मांडलेली आहे? कोणत्या टेक्निकल गोष्टी यांनी कंप्लीट केलेल्या आहेत? ह्याची भूमिका सर्वप्रथम सरकारनं जाहीर केली पाहिजे. मराठा समाजातले जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या संदर्भात यांचं काय धोरण आपण या आहे हे देखील संदर्भात त्यांनी जाहीर चर्चा केलं होणं आवश्यक आहे पाहिजे. ना. जे मराठा समाजातले तुमच्यासारखी अल्पभूधारक मंडळी शेतकरी आहेत बोलवून त्यांच्या ज्या वेळेला विकासासाठी चर्चा काय करतील, धोरण त्यावेळेला आहे उपाय ते जाऊन सरकारनं नक्की जाहीर जी. केलं पाहिजे. 2 वर्ष मराठा झाले न्यायालयात समाजातले प्रलंबित आहे जे विषय. शिक्षणाचे म्हणणं प्रश्न मांडायला आहेत. तयार नाही सरकार. हॅलो बोला. विशाल कदम पूर्ण करा बोलणं. मराठा समाजाच्या शिक्षणाचे काय प्रश्न आहेत हे सरकारनं ह्याच्यावरती काय ध्येय धोरण आहे, काय नियोजन आहे हे सांगायला पाहिजे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नेमका ते सरकार कसं सोडवणार आहे हे सांगा ना. तुम्हाला आज चर्चेसाठी सुशिक्षित मी मुख्यमंत्र्यांना बेरोजगारांच्या विनंती बाबतीमध्ये करेन. तुमच्याकडे काय आपण धोरण आहे? प्रतिनिधी नोकऱ्या तुम्ही कशा स्वरूपात आम्हाला देणार आहात? आपण तरुण आमच्या मराठा आज समाजातले आज आहात. नवीन उद्योग तुम्ही तो नवीन मुद्दा उद्योग चांगला व्यवसाय सुरू मांडता. करण्यासाठी आम्हाला म्हणून मी कर्ज स्वतः देण्यासाठी देखील जर बँका मुख्यमंत्र्यांना नसतील तर विनंती तुम्ही कसं करेन. कर्ज उपलब्ध करून देणार? राणा हे भीमदेव बोला. थाटा फक्त हे बोलून चालत धोरणावरती नाही. बोला. त्या मराठा उपाययोजना समाजाच्या कराव्या बाबतीत लागतील. विशाल कदम- त्यांना बोलवायसाठी असं मोघम मुख्यमंत्र्यांना बोलू नका. विनंती करेन. विशाल कदम ऐका. विशाल मग ते कदम सांगा ना काय उपाययोजना आहेत. तुम्ही विशाल तिकडे कदम ऐका ना. Facebook आहे, या WhatsApp आहे, चर्चेसाठी या बोलू ना माध्यमातून तुम्हाला तुम्ही जाहीर करा. असं सह्याद्री अतिथीगृहावर किती लोक बसणार आहेत? आज मराठा तुम्हाला समाजाचे 1 शिष्टमंडळ करोड घेऊन जावं लोक लागेल. फेसबुकवरती आहेत. हे विशाल Facebook कदम, वरती आहेत. जर तुम्ही आपल्याला फेसबुकवर रिझल्ट एखादी पाहिजे tweet ना करून तर टाका असं आमची ही दिशाहीन भूमिका बोलून मराठा चालत नाही. आरक्षणाच्या बाबतीत. तिथे मग प्रतिनिधी आमचं काय स्वरूपात आक्षेप असेल तर त्या आम्ही घटकाचे कलेक्टरच्या प्रतिनिधी माध्यमातून बोलवतील. तुमच्यापर्यंत या विषयांना पोहोचवू. चर्चेची तुमच्या गरज सरकारनं नाही. जिल्हा न्याय परिषदा या घ्याव्यात. विषयांना चर्चेची नाही, गरज नाही, नाही. एक मिनिट, ते एक मिनिट. समाजाच्या एक- एक- भावना आहेत, एक- त्या एक- भावनेशी नेतृत्व राहा. आम्ही नाही, कुणाला शांत देणार राहा. नाही, आलं. दिसणार एक नाही, मिनिट, कुणाला शांत देणार राहा नाही, सगळे. त्याला तर प्रश्न तो असतात, प्रलंबित ऐका, आयुष्यभरासाठी ऐका. मला राजकारणातून भीती बाहेर वाटते पडणार तुमच्या आहे. अंगामध्ये मराठा त्याचं समाजाच्या पण ध्येय धोरणावर जो बोलेल त्याचाच आम्ही ऐकणार आहोत. ठीक आहे. अगदी बरोबर. तुमच्यातला आज कार्यकर्ता मराठा म्हणून समाजाच्या देऊ नका. शेतीच्या तुमच्यात बाबतीत हळूहळू तुमच्याकडे देता काय धोरण मुक्तांना आहे? दिसतंय. आज आधुनिकीकरणाच्या जो मराठा बाबतीत समाजाच्या तुमच्याकडे काय भावनांची धोरण वाट आहे? लावू शकतो. आज अल्पभूधारक झालेले शेतकरी शेतमजूर यांच्याबद्दल तुमचं काय ठीक ध्येय आहे, धोरण आहे? ठीक आहे. याच्यावरती सगळ्या बोला. विषयी आमचा सरकारनं सकारात्मक मोगम बोलणं आहे. प्रवीण मोर्चे कदम, काढले, एक मिनिट. धन्यवाद, आभारी आहोत. ह्या विषयात जाऊ नये. अॅट्रॉसिटीकडे तर हा प्रवीण विषय कदम, अजिबात एक घेऊन मिनिट. जाऊ नये. प्रवीण Atrocity कदम. त्यासारखं ज्या आमचा दिवशी अजिबात बोलायला विषय नाहीये. लागाल तुम्ही त्या आमच्या दिवशी मराठा मागण्यांवरती समाजातल्या पांघरून सर्व घालण्यासाठी घटकांचा तिसरीकडे विश्वास विषय जाईल. चालला. एक मिनिट थांबा. करण्याची एक गरज मिनिट नाही. थांबा. तुम्ही प्रवीण कदम, एक आमच्या मिनिट. मागण्यांवरती बोला. प्रवीण कदम, एक मिनिट. शांत राहा. सगळे शांत राहा कृपया.
ऐका, मी प्रवीण गायकवाड तुमच्याकडे येतोय. तुम्ही ही चर्चा ऐकून तुम्हाला गंमत वाटत असेल, कारण असे आंदोलनं तुम्ही अनेक पाहिली आहेत, मी गेले 35 वर्षात अनेक पाहिलेली आहेत. आणि आंदोलनं सोडवण्याची एक पद्धत असते. आता असे लाखो नाही, 10 लाख 15 लाख 20 लाखाचे मोर्चे निघतील, पण त्यांना जर चर्चा करायची असेल ज्याच्या कोणाशी, माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा, पवारांची चर्चा, शिष्टमंडळ जायला पाहिजे, एक 10 लोकांचं 15 लोकांचं. ते म्हणतात तुम्हाला मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो तुम्हाला चर्चेसाठी. विशाल कदम यांचा राग मी समजू शकतो, पण कोणीतरी काहीतरी सिस्टीम मान्य करायला पाहिजे की नाही चर्चा करायला. त्याने सगळ्यात पहिली चूक काय झालेली आहे की पक्षाच्या अंतर्गत मराठ्यांना बोलवलं, मुळातच ही मुख्यमंत्र्यांची चूक झाली. चूक आहे. त्याचं कारण कसं आहे की ती चर्चा मराठा समाजाच्या मोर्चावर नव्हती, तर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या याच्यावर होती अधिकृत माहिती. नाही अजिबात नाही, हे खरं आहे. आमचे पण लोक आहेत ना, तुमच्यामध्ये आमचे पण लोक आहेत. तुम्ही काहीतरी बोलू नका. काही रेटून नका बोलू. हे बघा, मी तीन शब्दावर सांगतो, काय काही बोलायचं सांगता. ना. मी त्या बैठकीतला साक्षीदार आहे. प्रवीण दरेकर गोळीबार करू नका. जराही निवडणुकीवर चर्चा झाली नाही. विशाल कदमला जसं नेता व्हायचंय तसं प्रवीण दरेकरांना मंत्री व्हायचंय. मी ऑलरेडी नेता आहे. मी ऑलरेडी आहे. तुम्ही मला नेता बनवण्याची गरज नाही. आणि मंत्री व्हायचं असेल तर मंत्री पण होऊन त्यासाठी अशा प्रकारचं वागायची गरज नाही. किती समर्थन मी करायचं. मनसेतनं आल्यानंतर मला आमदार केलं, त्याच्यासाठी मी अशा प्रकारची नेतागिरी नाही केलं. गरज नाही. तुम्ही कर्तृत्व आहे माझं स्वतःचं. बरं, आपण मुद्द्याकडे येऊया. आपण मुद्द्याकडे येऊया. तुम्हाला ही चर्चा का मान्य नाही तुमच्या हे चर्चा सांगा. मी पण रस्त्यावर आपण मुद्द्याकडे येऊया. एक मिनिट विषय नका दिशांतर करू. एक मिनिट. प्रवीण गायकवाड उत्तर द्या. मला काय व्हायचं आहे ना, मी सक्षम आहे. दरेकर मला काय शांत व्हायचं व्हा, आहे ते दरेकर ठरवा. शांत व्हा. ते 2 वर्ष त्यांना उत्तर द्या. तुम्हाला ठरवा काय व्हायचं आहे ते. 2 वर्ष सातत्याने गेल्या 15 वर्षाच्या बाबतीत हे सांगतात एक कारण. मला असं वाटतं जर 15 वर्ष मागच्या सरकारने एवढी घाण केली होती तर तुम्ही कशासाठी सत्यताला सोडून द्यायचं होतं ना. करतोय ना आम्ही. मग दुरुस्त्या कुठं करतायत आता बोलवतो काहीच चर्चेला. करायला तयार नाही. CM बोलवतायत ना. नुसतं 15 जे वर्षाच्या 15 वर्ष चुका झालंच काढल्या, 15 नाही. वर्ष हे अरे नाही ते केलं, बोलवतात 15 ना वर्ष CM नाही केलं. चर्चेला. अहो 15 वर्षाचा संबंध काय या तुमच्या राज्यात 100 पहिल्यांदाच झालंय की 15 वर्ष 5-6 तास राज्याचा मुख्यमंत्री या विषयावर 15 वर्ष गांभीर्याने त्यांनी चर्चा चुका करतोय. केल्या म्हणून तुमच्या हातात सत्ता दिली. करतोय आता ना तुमच्या आम्ही. हातात सत्ता दिल्यावर तुम्ही काय करताय. तुम्ही 5-5, 10-10, 15-15 लाखाच्या लोकांच्या ठीक आहे, चर्चा माझं करा. काय म्हणणं आहे, आणि ऐका ना. तुमच्याच लोकांना चर्चा बसून देखील बसता द्या. आपण सांगा चर्चेशिवाय कसा ऐका, मार्ग ऐका, सुटणार? तुम्ही दोघंही तुम्ही शांत सांगा व्हा. उपाय. कोणाशी चर्चा करायची. शांत व्हा तर मी बोलू शकेन. तुमच्याशी तर नक्कीच नाही. ऐका नाही, ना. आम्हाला करायचीच नाही. आता विशाल कदम कशासाठी बोलवलं इथं? त्यांच्यासारख्या तरुणांशी ऐका चर्चा ऐका होईल. शांत चर्चा व्हा ना. करायची ना, आम्हाला माझं काय करायची म्हणणं आहे, नाही. चर्चा होईल. दरेकर शांत व्हा. आपल्यावर मला विश्वास मला नाही एकच लोकांचा. प्रश्न विचारायचा आहे. विशाल कदमकडे जातो. आपण शांत व्हा. आपण तरुणांना प्राधान्य देऊया. विशाल कदम, कसा सोडवायचा प्रश्न लोकशाहीमध्ये, तुम्ही वकील आहात, लोकशाहीमध्ये प्रश्न सोडवण्याची एक पद्धत असते. कुणाला तरी कुणाशी बोलावं लागेल. तुम्ही सुचवा कसा सोडवायचा प्रश्न. सर, आमच्याकडे ह्याच्यावरती सोल्युशन आहे. आपण एक एक प्रश्न घेऊ. मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या प्रश्नावरती टेक्निकल काय काय प्रॉब्लेम्स आहेत, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास प्रूफ करण्यासाठी त्याच्यासाठी काय काय गोष्टी मराठा समाजानं केल्या पाहिजेत, कुठले पुरावे गोळा केले पाहिजेत, या संदर्भामध्ये सरकारनं काहीच अजून निर्देश दिलेले नाहीत. जो राणे समितीनं सर्वे केला तो सर्व पद्धतीनं बोगस केला. न्यायमूर्ती PB सावंत हे आमच्या मराठा समाजातीलच आहेत. त्यांनी दिलेली नोट यांनी कचऱ्यामध्ये फेकून दिली. न्यायमूर्ती सावंतांसारखा जज हा आमच्या मराठा समाजाला लागला, हे भाग्य आहे. त्यांचा सल्ला या सरकारनं ऐकला नाही. आज सरकारकडे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय धोरण आहे ह्या आरक्षणाच्या बाबतीत हे सरकारनं आधी जाहीर करावं. नंबर 2, मराठा समाजातले जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या पुढच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न असेल, ह्यावरती सरकारकडे काय धोरण आहे ते आधी सरकारनं जाहीर करावं. त्यानंतर मराठा समाजाच्या शिक्षणाच्या प्रश्नावरती म्हणजे डिग्रीच्या प्रश्नावरती त्याची फीस कशी भरायची, आज मुलांकडे परीक्षा फीस भरायला पैसे नाहीत, त्यावरती काय करायचं. दुष्काळ पडलेला, यांनी फीस माफीची फक्त घोषणा केली, काय झालं नाही. आज मराठा समाजातील सगळ्यात प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्या शेतीच्या मालाच्या भावाबद्दल यांच्याकडे काही धोरण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नव्हतं म्हणून आम्ही यांना दिलं होतं. यांनी 2020 साली यांना महासत्ता देश करायचा, आम्हाला वाटलं ते महासत्ता करतील, हे तर भिकाला लावायला लागले. त्याच्यामुळं हे सडन रिॲक्शन आलेली आहे. आमचं म्हणणं एकच आहे की मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला जाहीर करावं की आमच्याकडे हा रोड मॅप आहे, तुमच्यासाठी आमच्याकडे हा प्लॅन आहे. त्यानंतर मग आपण चर्चेला बसू ना. ठीक आहे, हे बरोबर आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, मग चर्चेला बसू. विशाल ऐका, प्रवीण दरेकर काय म्हणतायत. त्याच्यानंतर आपण चर्चा बरोबर आहे, बरोबर आहे. विशाल बरोबर आहे. आज तुम्ही विशाल एक मिनिट. प्रॉब्लेम आहे मान्य करायलाच तयार नाही. विशाल बरोबर आहे. रोड मॅप जाहीर करावा मुख्यमंत्र्यांनी, मग चर्चेला बसू असं त्यांचं म्हणणं आहे. निखिलजी,
मला सर्वप्रथम पहिलं ऐकताना ते भावनांशी चांगलं मराठा समाजाच्या मांडतात असं होतं, पण शेवटी त्यांच्यात पण राजकारण भिनायला लागलं. सत्ता भिकारडे आहेत, सत्ता येईल 2 वर्षाच्या कालावधीत एकदम अगदी जादू व्हावी अशी अपेक्षा त्यांची आहे. ऐका जरा, तुमचं ऐकलं सगळं असेल तर हे सगळ्यात तुम्हाला एक लक्षात येतं निखिल का? एकच ऐका. मिनिट. मी ऐका या माझ्या- पॅनलवर एक अर्जुन डांगळे सोडले हां. तर सर्व लोक जाणीवपूर्वक मराठा समाजाशी संबंधित बोलवलेले आहेत आणि जाणीवपूर्वक याचं कारण समाजामध्ये जर एकमत नसेल तर प्रश्न सुटणार नाही. निखिल, त्याच्यासाठी- तुम्ही जर असे भांडलात नाही, तर कोण प्रश्न मागत कसे नाही. सुटतील? समाजाच्या प्रश्नावर कुठल्याही पक्षाची, कुठल्याही संघटनेची सारी मंडळी एक असतील आणि जे राहणार नाहीत त्यांना समाज उभा करणार नाही. परंतु निखिलजी मला एक सांगा, यांनी ज्या 4-5 विषय मांडले त्यासाठी मुख्यमंत्री शासन स्तरावर बैठक होणं आवश्यक आहे. त्यांना जे वाटतं ते म्हणतात रोडमॅप जाहीर करा, बेसिक धोरण जाहीर करा, मग बोलू. अरे पण त्याच्या पुढे जाऊन चर्चा करून रोडमॅप केला तर आणखी चांगलं होईल ना. तुमची अपेक्षा असेल तर तशा प्रकारच्या भावना सुद्धा आम्ही सांगू. तुम्हाला मान्य नाही, बोला काय बोलायचं तुम्हाला. हे तुम्हाला माहिती आहे, सगळे तुम्हाला मराठा समाजाचं माग असले पण सगळं माहिती आहे. आमची चर्चेची आवश्यकताच नाही म्हणतात. सरकारकडे अधिकृत माहिती आहे त्याच्यानंतर ना, बघू ना तुम्ही काय दरवर्षी आमचं सर्वे जाहीर होतो. करता. 10 वर्षानंतर या देशामध्ये जर सर्वे उद्या माहिती- चर्चेची तयारी माहिती- नसेल तर उद्या मुख्यमंत्री त्या विषयाचा दरेकर. आढावा घेऊन रोडमॅप तयार करतील ना. नाही माझं काय म्हणणे बघा, असं म्हणतात की एक जुनी अहो, म्हण आमची चर्चेची आहे की तयारी आहे, महमद तुम्ही जर रोडमॅप पर्वताकडे तयार गेला करा. नाही तर पर्वताने महमदाकडे जायचं असतं. बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांना हे शहाणपण दाखवावं लागतं. माझं लोकशाही म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी उठावं, एका मोर्चाला सामोरं जावं. लोकशाही बघा काय आहे, होतं. लोकप्रतिनिधी येते आणि लोकसेवक आहेत हे विसरतायत. ही काही राजशाही नाहीये, ही लोकशाही आहे. निखिलजी, या आंदोलनामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे नेत्यांना कुणी स्थान दिलं नाही. कुठल्याही पक्षाचा प्रयत्न केला मागून फोडून घुसायचा, कोणी नाही दिला. याचं कारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आजही मराठा समाजातील सुद्धा लोकांचा विश्वास आहे. मी तरुणांशी बोलतोय, तरुणींशी बोलतोय. नाही म्हणतात ते. आणि हे नाही म्हणतायत. ते नेते हे आहेत. नाही म्हणतायत. ते नेते आहेत. हे बघा ते इथे नेते बघा. आहेत. हे नाही म्हणतात. त्यांनी ठेका घेतलेला नाही. आज आंदोलन आहे ते उत्स्फूर्तपणे विशाल कदम पण ज्या नाही म्हणतात. समाजातला मी आहे. विशाल कदम, मला विशाल कदम यांच्याकडे नाही, जायचंय. नाही, आपण नाही, त्यांना नाही, प्रश्न नाही, विचारू. नाही, एक नाही, मिनिट नाही, नाही, नाही. विशाल कदम, मला सांगा तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे का? 3 वर्ष विश्वास ठेवल्याशिवाय काय पर्याय? 3 वर्ष आम्ही यांना निवडून दिलंय, हटू शकत नाहीत. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे, ती आम्ही आता त्याच्यातून माघारी घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यावरती आमचा विश्वास आहे, ते धोरण जाहीर करतील. आहे, विश्वास आहे त्यांचा. त्यांनी धोरण काय- जाहीर करतील म्हणतात. करतील जाहीर केलं ना. पाहिजे. त्यांना ठीक आहे. चर्चेशिवाय करणं विश्वास आवश्यक नाही मिळाला असेल. करणार काय? आज जर आम्ही- विशाल आम्ही- कदम आम्ही- यांनी आम्ही सांगितलेली शांततेच्याच भूमिका मार्गाने आंदोलन ही करणार आहोत. प्रतिनिधिक स्वरूपात आपण खरी मांडली तर निखिलजी तशा प्रकारची भूमिका धोरण जाहीर करा घेईल. ना. त्यांचे जे मागण्या आहेत सगळ्या, त्याचा तुम्ही अभ्यास बघा करून या शासन मागण्यांवर भूमिका मार्ग घेईल. निघू शकतो. 100% त्याच्यातल्या शासन- अर्ध्या मागण्या मार्गी लागलेल्या आहेत, लागू हे लक्षात शकतो. घ्या. हो, हो. एखादी मागणी आणि जी आहे ती लागतील. सरकारला अडचणीची वाटेल. बऱ्याचशा मागण्या की मार्गी लागतील. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 10 लाख रुपये द्या, ही मागणी. पण अॅट्रॉसिटीवर चर्चा करायला तयार आहेत. मगाशी डांगळे यांनी पण समोरासमोर बसायला तयार आहेत. इतर मुद्द्यांवर चर्चा करायला मग सरकार का पुढाकार घेत नाही? टेक्निकल घटनात्मक गोष्टी असेल आणि ज्या गोष्टी लगेच मार्गी लागणं शक्य आहे, मी तुम्हाला विश्वास देतो की 100% राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार हे त्या ठिकाणी हे प्रश्न मार्गी लावेलच. ठीक आहे, बोला. या ठिकाणी मला प्रवीणजी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आताही एका युवकाची प्रतिक्रिया आपण पाहिली की आधी रोडमॅप द्या, तुम्ही ते टाळतात, सरकार ते टाळत आहे. निखिलजी, अनेक विषय असे आहेत. मला वाटतं सरकारला वेळ काढायचा आहे. आणि हो, वेळ काढूपणा आहे हा. 18 महिने झाले हायकोर्टात मराठा आरक्षणाची सुनावणीच नाही. सरकारकडून म्हणणं दाखल करण्याबाबत गांभीर्य नाही. इथे तर चर्चेचा प्रश्न येत नाही. जे प्रश्न चर्चेशिवाय सुटणं किंवा पुढे जाणं शक्य आहे ते सुद्धा, त्याच्यावर सुद्धा कुठलीही कार्यवाही व्हायला तयार तुम्ही नाही. पण चर्चेला जाणार नाही. दुसरीकडं हे चर्चेला जायची तुमची तयारी नाही. चर्चेला बोलावण्यामागे दुसरा सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा हेतू त्याच्यात दुहीची बीज पेरण्याचा डाव, मला शंका निखिलजी- आम्हाला येते की आधी चर्चेला या, मराठ्यांना चर्चेला बोलवायचं, निखिलजी- त्याच्यातून वाद उत्पन्न करून घ्यायचे, म्हणजे पुढचं सगळं सोडवायचं आणि निखिलजी- सगळं बाजूलाच राहिलं. निखिलजी, म्हणून मला- आधी रोडमॅप तुम्ही काहीतरी मुख्यमंत्री मिठाई तंत्र वापरतील असं तुम्हाला वाटतं? रोडमॅप जाहीर काही करा तंत्र आधी. नाही, प्रश्न सुटेल. प्रश्न सुटेल म्हणतायत. प्रश्न सुटेल ही भीती अहो, वाटते की लिखित काय? स्वरूपात पोहोचल्यात, सोडवा ना, तुम्हाला मी लाभ होईल. सांगतो ना, मी मराठा सांगतो ना, समाज मी तुम्हाला सांगतो त्याचा ना. लाभ देईल, तुम्ही प्रश्न सोडवा. मी ठामपणे सांगतो, तुम्ही मला प्रश्न तर अशी सोडवा. याच्यामध्ये साधार भीती वाटते की आज मुख्यमंत्र्यांवर कुठले काही आरोप करायला संधी नाही, त्यांच्या प्रतिमेला मलिन करायला नाही, तर चर्चाच करायची नाही. अहो, हा तुम्ही कुठला न्याय? सरकारबद्दल बोलताय आज की- उद्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून नाही, प्रश्न नाही. सोडवले सरकारबद्दल तर मराठा बोलताय समाज की- मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते म्हणून बोलतात हेच कळायला तयार नाही आम्हाला. एक मिनिट मी
मला या शेवटच्या मुद्द्याकडे यायचं एक फक्त मी बोलतो. बोला. उद्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवले एक मिनिट थांबा. तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करेल उद्या ही भीती वाटते. कोणाला? मग चर्चा होऊ द्या ना. कुणाला चर्चा भीती व्हायला वाटते? काय प्रॉब्लेम कुणाला आहे? भीती वाटते? काही लोकांना जे पडद्यामागे जे कोण सूत्रधार जे वाटतात ना तुम्हाला आज तर लाभ चर्चा होईल ना. करतायत ना. उद्या विशाल कदमशी चर्चा तुम्हाला करतील. तर लाभ होणार आहे ना त्याचा. तरुणांशी करेल. पण प्रवीणजी बरं, तुम्हाला तर लाभ विशालला होणार आहे विश्वास ना. मुख्यमंत्र्यांवर. हो ना, मग सोडवा प्रश्न तुम्ही. प्रातिनिधिक स्वरूप आहे. ठीक आहे, एक मिनिट. माझा शेवटचा मुद्दा आहे. आपला हे वेळ प्रातिनिधिक नाहीत, मी नाही. आपला वेळ विशाल संपत आला. कदमाचं तुम्ही प्रतिनिधी. थेट तरुणांशी बोला. थेट माझं म्हणणं आहे, तरुणांशी थेट बोलणार. तरुणांशी बोला. थेट राज्याचे मुख्यमंत्री ठीक आहे, तरुणांशी माझा बोलणार. शेवटचा मुद्दा आहे. आशिष जाधव त्याच्याकडे येतोय आणि थोडक्यात तो मला संपवायचा आहे, कारण आजच त्याची चाहूल लागलेली आहे. आता एवढे प्रचंड मोर्चे निघाल्यावर मोर्चे हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय. उदयनराजे भोसले आले, म्हणाले आम्ही सामील होणार. इथले माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील म्हणाले आम्ही सामील होणार. तिथून भाजपचे नेते सुद्धा बाहेर पडतायत, एक शिवसेनेचे नेते बाहेर पडतायत. हे आंदोलन हायजॅक होण्याचा धोका आहे का? खरंच हे आंदोलन हायजॅक होऊ शकतं. आतापर्यंत या मोर्चांना राजकीय चेहरा नव्हता, तिथं राजकीय नेते नव्हते. आयोजकांच्या स्वयंस्फूर्तीनं लोक तिथं यायचे आणि सरकारने आता दखल घ्यायला सुरुवात घेतल्या म्हटल्यावरती राधाकृष्ण विखे पाटील असतील, नरेंद्र पाटील असतील, उदयनराजे असतील, विनायक मेटे असतील, ही सर्व मंडळी बोलायला लागलेली आहे. खरं तर आधी म्हणजे ब्रेकमध्ये मी जे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे मार्गदर्शक आहेत ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी अमेरिकेला आहेत ते सध्या, त्यांच्याशी संपर्क साधला की आता सरकारनं करायचं काय. तर त्यांनी असं ऑन रेकॉर्ड सांगितलं की मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, पण मुख्यमंत्री काय करतायत की रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मराठा संघटनांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांनी करू नये, त्यांना समाज मान्यता नाही, उलट मुख्यमंत्र्यांची क्रेडिबिलिटी जास्त आहे. त्यामुळं जिथं कुठं मोठ्या संख्येनं मोर्चा आता पुढं निघेल तिथं मुख्यमंत्र्यांनी स्वतः जावं आणि मोर्चाला संबोधित करावं, स्वतःची आणि सरकारची भूमिका जाहीर करावी, जेणेकरून इथून पुढं मोर्चांकरांनाही असं वाटेल की मुख्यमंत्र्यांनी सरकारने आपल्याला विश्वासात घेतलं. त्यामुळं आता खेडेकर जसं म्हणतायत तसं आता इतर नेत्यांनी पण त्यांच्याप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे. नाही तर हे आंदोलन असंच हायजॅक होऊ शकेल आणि इथं आंदोलनामध्ये किती गर्दी होते, किती आकड्यांचे विक्रम होतात याकडे लक्ष देऊन जे मोर्चात सामील होत आहेत त्यांची सुद्धा फसवणूक होण्याची भीती आहे. ठीक आहे प्रवीण गायकवाड, याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया अशासाठी दिली पाहिजे की तुम्हाला अनुभव आहे राजकारणाचा. एवढी गर्दी दिसली आहे, राजकीय नेत्यांचे डोळे चमकलेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा सामील व्हायला निघालेले आहेत, बाकीच्या पक्षांचे नेते सुद्धा होत आहेत. कसं वाचवणार यापासून? नाही, मूळचा विषय काय आहे की जेवढ्या सगळ्या पक्ष आणि संघटना आहेत सगळेच लोक सामील होत आहेत. त्यामुळे ते कुणाच्या विरोधात आणि बाजूनी नाही, फक्त मराठा म्हणूनच त्याच्यात सामील आहे. अगदी प्रवीण दरेकरजी सुद्धा उद्या मुंबईच्या मोर्चामध्ये सामीलच होणार, कारण जातीला वगळून त्यांना काही राहता येणार नाही. प्रश्न कसा आहे की ते कोण म्हणून येत आहेत तिथं. म्हणजे उदयन महाराज सुद्धा म्हणतायत की मी सामान्य माणूस म्हणून येणार आहे, विखे पाटील म्हणतायत की मी सामान्य माणूस येणार आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. ते सरकारचे जरी प्रतिनिधी असले किंवा आमदार खासदार असले तर त्याचं स्वागत, पण त्यांना शेवटच्या रांगेत चालावं लागेल. शेवटच्या रांगेत चालावं लागेल. शेवटच्या रांगेमध्ये, पुढं नाही. कारण बुलढाण्याला एक बातमी आली, नेते ज्यावेळेस कार्यकर्ते होतात त्यावेळेस बुलढाण्याच्या 5,000 लोकांच्या सभेमध्ये सामान्य कार्यकर्त्यांसारखी स्थिती आमदार खासदार नगरसेवकांची झाली आणि तिथं तरुण तरुणी बोलत होते आपल्या भावना आणि त्यांनी ही मान खाली घालून हे सहन करावं लागलं. कारण 50-60 वर्षाची नालायकी या नेत्यांना झाकता येत नाही. आता मागून चालायची तुमची गरज आहे, तुम्ही आमच्या मागून या. ठीक आहे, मी आता इथेच थांबतो याचं कारण माझा वेळ संपलेला आहे. नेमकं प्रवीण गायकवाड बोललेले आहेत आणि मला इतकंच आवाहन करायचं आहे, मोर्चे प्रचंड होत आहेत. मराठा समाजाची ताकद होतीच, ती आज दिसते प्रत्यक्षामध्ये. ही सगळी ताकद जी आहे प्रवीण गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे विधायक कामासाठी वापरली पाहिजे. मराठा तरुणांचे जे आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत. कुठे कुठच्या कायद्याच्या गैरवापराच्या तक्रारी असतील त्याबद्दल संवाद झाला पाहिजे. पण महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं योगदानसुद्धा मोठं आहे. त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकर मानतात त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन जातीय तणाव निर्माण होणार नाही हे बघितलं पाहिजे. मोर्चे काढत राहा, सरकारवर दबाव आणत राहा, शेवटी मुख्यमंत्री तुमच्याकडे येतील असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. प्रवीण दरेकर बरोबर आहे? मुख्यमंत्री भेटणार लोकांना, नक्की भेटणार, प्रश्न सोडवणार, नक्की सोडवणार. तुम्ही त्या दानवे आणि कोण चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांना पाठवू नका, आणि विनोद तावडे यांना पण पाठवू नका असं म्हणतायत. मुख्यमंत्र्यांनाच येऊ द्या. भावना समाजाबरोबरच आहेत.
असं काय मानायचं कारण नाही. उलट दानवे साहेबांनीच पुढाकार घेऊन या प्रकरणात लक्ष घालावं असं याच नेत्यांनी पुढाकार घेतला ना. ठीक आहे, मी शुभेच्छा देतो प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामाजिक सलोख्याचं पुन्हा एकदा आवाहन करतो. शेवटी प्रश्न बघा, मराठा मोर्चांची राज्य सरकारने धास्ती घेतली आहे का? बघा पडद्यावर 63% लोक म्हणतात होय, राज्य सरकारने धास्ती घेतली आहे. धास्तीचं रूपांतर प्रीतीमध्ये करणं शक्य आहे. प्रश्न सोडवा. हा मराठा तरुण तुमच्या बाजूने उभा राहील. मुख्यमंत्र्यांपुढचं आव्हान आहे. इथेच थांबतोय, ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर सुरू करणार आहे मनसेच्या स्टंटबाजीविषयी दुसरी चर्चा.